1000-2000 हो हो बरं का 1000-2000 कळ असेल. हे पण तिकडे बघा तिकडे बघा मागे हो आहे ना, माल हे बघा सगळीकडे. किती मागे वरती बघा ते वरपासून खालपर्यंत बघा. हे जे तुम्ही मारले ना खाली हा हा हे तणनाशक नाही हे सर्वनाशक. हो ना, तुम्ही हे कशावर पडू द्या, मारतो. कशा झाडावर पडू द्या झाड खाला, माणसावर पडू द्या माणूस खाला. हा डेंजर करतो नाही काय आलं सर, माझी इच्छा नव्हती आणि त्याला तणनाशक नाव पवार नाही. सरांनी, काळे सरांनी आणि सोकाळे सरांनी मला तिघांनी सांगितलं हे करायचं नाही. पण मी गेलो बालाजीला, आम्ही तिघे बालाजीला गेलो आणि कुणाला विचारा, वाघ आमची इथं आहेच. खरी परिस्थिती ही वाघापेक्षा डेंजर आहे, तिथं आहेच म्हणा. हो ह्या वर्षी पान तुम्हाला सांगतो असं तळ हातापेक्षा मोठी पान आहेत. हा? तळ हातापेक्षा मोठी पान आहेत. एवढे तज्ञ लोक आहेत त्यांची का नाही मोठी होती. हे आम्ही शिकलं पाहिजे. हे बी मी तुमचे घटकच सगळे सेंद्रिय आहेत ना. कसं बोलले तुम्ही. तुमचं जे प्रकृती निसर्गाने जे दिले ते आपण तुम्ही अन्न तयार केले. आता आपलं म्हणा. पेक्षा मोठं आणि लांब आपण काय म्हणतो, जेवढं मोठं पान तेवढं अन्न तेवढं मोठं खेळतं फळ. ना ते. ही फॅक्टरी आहे ना, फॅक्टरी आहे ती. फॅक्टरी मोठी तर गोळावून सुद्धा बघा, पान अरे बघा. बाबा हे काय केळीचं पान. तुम्ही बाहेरून आणलं का. नाही नाही, इथं तोडलं. हा? हो सर तुम्ही खिशात आणला असेल. थापा मारू नका. बघा तुमचा हात बघा, हाताच्या पुढे. तुम्ही पुणेकरांना फसू शकत नाही. तिथून पान तोडले ना, तिथं फळ पण खूप मोठं आहे. बाप कुठं. बॅक साईड. अरे बापरे पाहता आता मी काय ठरवून थांबलो पाहिजे. ते असं आहे बाबा. आहे हा आहे की नाही. हो आहे ना. उद्धवा जब तुझे सरकार. मी काय म्हटलं तुम्हाला, जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. खरे खरे खरे. बरं, झालं की नाही सिद्ध. हा बोला फुलाला गाठ पडली की नाही. तुमच्या शेतामधलं पाणी सरासरी पान लोकांचं असं राहतं. आता ह्या पानाची आणि ह्या पानाचा आकार जर गेलो 5 पट पान म्हणल्यावर हे पान जेवढं अन्न बनविल त्याच्या 5 पट हे हे अन्न अन्न बनवा, त्यामुळे ते फळ मोठे आहे ना. बरोबर आहे की नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी दुकानदाराकडे जाऊन फळाची साईज मागितली पाहिजे का पानाची साईज मागितली पाहिजे. पानाची. किती शेतकरी दुकानदाराकडे जाऊन म्हणतात माझ्या पानाची साईज दाखवा, साईज वाढायला काहीतरी औषध द्या, असं कोणी म्हणतं का. तोंड लागले तुमचं फुल एकदम आतून लाल बुंद झाले. खायची इच्छा आहे पण खाता येणार नाही. तर नुसतं काही एक थेंब जरी ठेवलं तरी आग आग होते. बरोबर. तर काय करणार तुम्ही, फक्त पाल टू 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 खाणार का नाही. खायची इच्छा होऊन पण खाता कसं येणार नाही. झाडाचं होतं त्याच्याजवळ तुम्ही किती पण टाका, त्याचं जर मुळच जर त्याची पांढरी खराब मुळं झाली आता पण तुम्हाला दिसेल. ते काहीच करू शकत नाही. आणि म्हणून शेतकरी नेमके काय करतो, खताच्या बाबतीमध्ये फार सेन्सिटिव्ह होतो, पण तो पांढऱ्या मुळीच्या बाबतीमध्ये सेन्सिटिव्ह होतो का. पांढरी मुळे खूप आहे सर, खूप. लहानपणी जोपर्यंत त्याला फळ लागेल नाही तोपर्यंत थोडं तेज दिसतं. फळ लागलं की त्याचं तेज कमी होतं. हे खरं आहे का मी बोलतो ते. खरे हा जवळ लहान म्हणजे लग्न होईल नाही पोरग तेव्हा पोरग टवटूच दिसतं. लग्न झालं एखादं पोरग झालं गेलं, दोघांचं तेज गायब होतं, टेन्शनच सुरू होतं. तेच झाडांचं पण तेच झालं. याचं काय कारणीभूत आहे, तुम्ही कधी अभ्यास केला का. याचं काय कारण आहे. याचं कारण आहे त्याच्या जी शक्ती त्याच्याजवळ, त्या शक्तीपेक्षा जबाबदारी जास्त मोठी होती. म्हणजे आज ह्या सगळ्या पिकांचं आरोग्य कशावर आहे, मातीवर. ती माती जी आहे ती पहिली जशी सुपीक होती 30-40 वर्षापूर्वी निसर्गतः सुपीक होती. तिच्यामध्ये गेल्यावरती चपला लागत नव्हत्या, अनवाणी पायाने फिरायचं. त्यावेळेस माती भुसभुशीत होती तर शेंगा लागणारच ना. मऊ मऊ मातीमध्ये शेंगा लागायला काय अडचण आहे. आता याच्यामध्ये साधी मुळी घुसू शकत नाही, शेंगा कुठून येईल. पहिली माती सुपीक होती का नाही, त्याच्यामुळे ती सजीव पण होती. जीवाणूंना खायला काहीतरी आहार होता. आता पूर्वी लोक जर गावाला गेले, बसा चहा घ्या, 2 घास खा मग जा. आता कुठून आला भाऊ, कुठला आहे तू, काय काम आणलं, ते नाही घरी जा आता तुम्ही. पूर्वी पाहुण्याकडे गेलं गुळ आणि पाणी द्यायचं. बरोबर आहे की नाही. का बरं, मातीत कस होता, माणसात कस होता, नात्यामध्ये कस होता. जिथं मातीत कस तिथं नात्यात कस. आता काय जिथं माती निकस तिथं नातं पण निकस. बोगस, फक्त शोषण. जसं आज शेतकरी झाडाचं मातीचं शोषण करतो तसा प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसाचं शोषण करतो, नात्याचं. तुझं माझं नातं तवरच चांगलं जवळ तू मला काहीतरी देतोय, काहीतरी फायदा आहे. टीव्हीवर जाहिरात येते एक कीटकनाशकाची. सोयाबीनवरती टोमॅटोवरती कीटकनाशक फवारलं जातं आणि त्याला प्रचंड फळं लागतात. कीटकनाशक फवारल्यावर सेटिंग होतं असं कुठलं कीटकनाशक आहे, कुठलंच नाही. फुलं गळायचं
हो फुलं गळतात ते नाही उलट. ज्याची जाहिरात होऊ राहिली ते जर मारलं तर फुलं गळतात, फुलं सेटिंग होत नाही पण ते दाखवतात काय उलट फुलं काय होऊ राहिले बरोबर आहे. मग मला सांगा अशा प्रकारच्या जाहिराती आल्यावर आमच्या पुढच्या पिढीला काही अक्कल आहे का? त्यांना काय वाटतं अरे हे खरंच आहे असं बरं का? मग ते खरंच तसं त्यांना वाटू लागतं आणि असं 3 पिढ्यांपासून चालू आहे. त्याच्यामुळं सध्या असं आहे झुटे का बोलबाला सच्चे का मुख आला असं आहे सध्या मार्केटमध्ये. त्याच्यामुळं खरा कसा ओळखायचा? मी खरा की तुम्ही मार्केटमध्ये दररोज ज्या लोकांना भेटतात ते खरे कसं ओळखायचं? सगळ्यात सोपं, ज्याच्यामुळे तुमचं झाड आनंदी होतं ते खरं, बाकी सगळं झूट. ज्याच्यामुळे तुमचं मन प्रसन्न होतं, तुम्हाला खरं समाधान वाटतं. आणि लक्षात ठेवा, फक्त स्वतःचं भलं होऊन जर समाधान वाटत असेल तर ते समाधान नाहीये, लक्षात ठेवा, ते पाप आहे. माझा भाऊ मुंबईला आहे आणि त्याचा टेम्पो हा फुलाचा धंदा टेम्पो, तर काय नाशिकला माल आणला नाही वगैरे जायचा. तर तो आता म्हणजे मला मुलाचं शिक्षण चालू आहे, नोकरीला हा, आहे. हा. मला आता गावी आला इकडे. मला म्हणलं तू हे बाकी सोड रे, ते एसीटी वैदिक काय वापरत नाही. मला ते कुठे मिळतं? बाप म्हणलं तू युट्यूबला बघ. तो मुंबईला राहिला ना, बंधू शेतीचा काही संबंध काय नाही. संबंध नाही. 10वी पास झाले मुंबई ते मुंबईच. पहा. आता घ्या. 4 महिने झाले इथं आलाय. तो मला म्हणला नाशिकला मी जातो ना, अरे म्हणलं काय ते टोमॅटो ते फ्लॉवर कोबी हे जबरदस्त मला फळं असते त्यांची. म्हणलं कसं काय रे? म्हणलं ते एसीटी वैदिक वापरतो व ते काय ते युट्यूबला बघ. टोटल खरेदी यांच्याकडनं केली. बर त्यांना म्हणलं सगळं लिहून ठेवा. बर माझ्याकडे घरी पण मी लिहून ठेवलं. आपला खर्च होतोय किती, बरोबर बरोबर. नाही अभ्यास पाहिजे, फार महत्त्वाचं. किती खर्च होते म्हणलं, पण जर रिझल्ट असेल तर खर्च होते ना. नाही तो खर्च नाही. मग एक लक्षात ठेवा, आपल्या एक काय होतं सर? शेतकऱ्यांचं. नाही आपला शेतकरी सुरुवातीला एवढं भांडवल घालायला थोडा भीतो ना. बरोबर आहे. आणायचे कुठून पैसे कसं बाबा? असतं माहिती का, बघा ह्या जगामध्ये गरीब आणि श्रीमंत काय माहिती का? जो खर्च करतो ना तो गरीब होतो आणि जो गुंतवणूक करतो ना तो श्रीमंत होतो. रासायनिक खत टाकल्यावर जमिनीचा जो कस आहे तो कस उतरत जातो की वाढत जातो? म्हणजे जमिनीचा कस खर्च होतो. खर्च होतो. म्हणजे खाली जातो म्हणजे जमिनीचा कस उतरत जातो. मग उतरत जातो म्हणजे तुमच्या जमिनीचा कस खर्च करून तुम्ही पिकं पिकवता. मग उद्या भविष्य काळामध्ये तो कस एवढा कमी होणार आहे, संपणार ना. जमीनच नाही पिकणार आहे. मग जेवढा कस तुमचा कमी होणार आहे तेवढे तुमची रोगराई वाढणार आहे. हे आम्हाला कधी कोणी शिकवितच नाही. मग तुम्ही जर एसीटी वैदिक वापरलं तर तुमची गुंतवणूक होते. आम्ही कुठे पाटला पाणी प्यायचो, वड्याला पाणी प्यायचो, नदीला पाणी प्यायचो. म्हणजे पाणी प्यायच्या लायकीचे नाही राहिलं, म्हणजे झाडांच्या लायकीच कसं राहील? तुमच्या जमिनीच नाही नासल्या, पाणी नासलं आणि त्या नासलेल्या पाण्यामुळे तुमची पिकं जळाल्या. हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल सर आता 99.99% लोक केमिकल वापरतात. 99.99% दुकानं केमिकलचे. हो आहे ना. तुम्ही काल आले, तुमच्यावर आम्ही भरोसा ठेवायचा कसा? हा? मला एक सांगा. हे जिवंत उदाहरण आहे ना आता. नाही, वर्षाचं. तुम्ही- हे तर जिवंत वर्ष झालं माहिती आहे. पूर्ण. नाही, नाही नाही, ते जाऊ आता द्या. बरोबरच आहे. हे आता समजा ठीक आहे, यांना आम्ही पटवलं, यांना दिले आम्ही पैसे 2-3 लाख रुपये आणि बोला बुवा यांना पटवा जरा एवढे का आमच्या बकरी करून द्या आम्हाला, है की नाही? तर असं समजा हवं तर. मुद्दा असा आहे, एक लक्षात घ्या, हे खोटं बोलतील, मी खोटं बोलेल, झाड खोटं बोलेल का? नाही. बरोबर आहे ना? झाड तर समाधानी दिसतंय की नाही? नाही असं फळच मिळणार नाही हे बघायला. का कुठं? बरं का साहेब, हा? फळ नाही बघायला मिळणार इथे. ह्या आहे की अशा सीताफळाचं तरी असं फळ नाही बघायला मिळणार. एवढी चमक काय? म्हणजे बाळनगरीचं क्वालिटी ते एनएमके सारखी आहे ना आहे ना? तेच, हा, हे आता हे एनएमके सारखं नाही, मग काय ठेवा बरं मार्केटमध्ये. असं होणारच हा? नाही फळ. दुसरं फळ होतच नाही. पूर्ण पिवळं झालं नाही, सोन्यासारखं कलरच आला. गोल्ड झालं ना ते. म्हणजे मुद्दा काय आहे, व्हरायटी महत्वाची नाही, तुम्ही त्याला पोषण खाद्य देऊ काय राहिले. दिलंय ते हा, महत्वाचं आहे. इकडे. तुम्ही गाडी कोणती आणा, रस्ता चांगला करा ना, हायवे. हा. तुम्ही काय म्हणता? नाही ते उंच टायरची गाडी पाहिजे. का रे बाबा, खाली दगड आहे. अरे तू जर दगड साफ केले, रस्ता जर साफ केला, कोणत्या गाडीत? कोणती गाडी आण ना. व्हरायटी महत्वाची नाहीये, रस्ता कसा आहे ते महत्वाचं आहे. बरोबर. मग तुम्ही आज आम्ही सकाळी एनएमकेच्याच प्लॉटवरून आलो, 1 नंबर प्लॉट आहे तुमचा तर आणखीनच 1 नंबर आहे. आळी का पडते सर? फार सोपं उत्तर त्याचं.
कदाचित त्यांना बी माहिती नसेल, पण जास्त फळं देण्याच्या नादामध्ये तिच्यामध्ये कमकुवतपणा येतो. आणि ते कमकुवतपणा आल्यामुळे त्याच्यामध्ये गर वाढायच्या ऐवजी रस जास्त वाढतो. म्हणजे दारू चांगली वाईट हा मुद्दाच नाहीये. मुद्दा काय बघा, दारू पिणारा माणूस आहे हा खीरचा प्रसाद खायला जाईल, चकनाच खाणार, तो मटनच खाणार, कारण ते त्याचं रिलेशन आहे ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही जर पीजीआर वापरलं, म्हणजे साईज साठी तुम्ही जर काही जे वापरला, सायटोकायनिन वापरले, त्या फळाची भूक झाडाची भूक वाढवू शकतो. मग ती भूक जर राक्षसी भूक आहे, ती तुम्ही रासायनिकच्या खतानेच भरू शकता, दुसरी कशाने भागवणार नाही. मला सांगा, दारू प्यायल्या माणसाला जोश येतो, उतरल्यावर तो जागेवर उतर. पण जो पैलवान आहे, दूध बीत खाऊन असा एकदम असा मस्त तूप बीप खाऊन ज्याला चरबी येते, त्याची मस्ती उतरते का? नाही, जागेवरच राहणार. सेम काय थोडा टाइम लागत होता त्याला, 2-3 महिने. पण अशी मस्ती आल्यावर हा असे 10,000 त्याच्यापुढे फिके, मग ते तुला नशाच करायची आहे ना, तर मग अशी दूध खाऊन कर ना. 10 रुपये काय करतो चांगली नशा काय माहिती, तू पिणार तेवढ्या पुरती येणार. बरं, दारू प्यायला माणसाची नशा त्याला ती कळत बी नाही काय चाललंय आपला कार्यक्रम. पण जो त्याला मस्ती आलेली आहे, ज्या ताकद आहे, त्याला माहित राहतं आपण काय करू राहिलो, शुद्धीवर असतं. सुशुद्धीवर राहतो. म्हणून माझं मत काय, निसर्गाने आपल्याला ताकद दिली आहे, आपण तुम्ही ती ताकद वापरा ना, पिकांना, मातीला वापरा, माती ताकदवान करा. सीताफळाची ही झाडं असे की जेव्हा ते विश्रांत दिलं जातं ना, पानगळ होते, तेव्हा ते अन्न साठवून अगोदर ठेवतो. करेक्ट. आणि मग मी विचार करायचो, जर आपण कटिंग खतं दिलं तर मग त्याला लगेच येणार नाही. त्याला मुळात ताकद द्यायला आता डिसेंबरलाच खतं भरली पाहिजे. बरोबर आहे ना. ते तुमच्या व्हिडिओमध्ये सगळं मी पाहिलं. मला सांगा, उद्या कुस्ती आहे काय, आज खाऊन नाही जाणार. महाराष्ट्र केसरीची. तुम्ही काल रात्री लगेच बदाम बिदाम कुस्ती पार सगळं तूप बीप लगेच त्याला खोडा काढून दिला आणि खाय भाऊ, नाही ते झोपल दुसऱ्या दिवशी कुस्तीला नाही येणार. कळलं का तुम्हाला? तुम्हाला जर त्याला आणि मला कुस्ती ते करवायची, पटलं जरा. ते 6 महिने अगोदर सुरुवात करा ना तुम्ही त्याला खुराक द्यायला, आणि मग त्याला प्रॅक्टिस करायला लावा, मग त्याला का नाही. तसं आहे शेतकऱ्याला. काय वाटतं, चला आता उद्या मला फळ पाहिजे, मग आज मी दोष टाकेल. नाही, तुम्हाला याच्यात स्टोरेज करावं लागेल. म्हणली ना तसं, तर रेस्ट पिरियडला वापरा. 3 किलो कृषी भरला आणि त्याच्याबरोबर 4.5 किलो आरिन पिशवा, म्हणजे 18 किलो. 4.5 4.5 4.5 4.5 18 किलो. जे जनरली लोक किती 12 किलो भात. त्याचा परिणाम आज झाला सर, सर त्यांची फळं जर पाहिले ना, माणसाचे डोळे दिपून जाते. हो ना. एका ठिकाणी मोजले 28 फळ भरले एका फांदीत. ग्रुप सेम तुमचे 3-4 दिवसाला नाही आपले, एका ठिकाणी 28. बरं, 28 सोडा, सरासरी त्यांचे 10 आहे. हे बघा, आमचं मंत्र काय माहिती का, सॉइल चार्ज. हे काय मिट्टी बलवान फसल बलवान. मिट्टी बलवान, माती बलवान, फसल पैलवान, म्हणजे पीक पैलवान. तुमची जर माती जर बलवान केली ना, जशी यांनी केली, तर पीक कुठलाही असू द्या. हो. लोक म्हणते टमाट्याला चालवल का, कांद्याला चालवल का, वांग्याला चालवल का. माती बघायला सगळंच ना. माती चांगली कर, कशाला चालणार, बरोबर की नाही. तुमच्याकडे पैसे असल्यावर कुठे खुळखुळ करशाल तुम्ही. पैसे महत्वाचे, जसं जमिनीमध्ये कस महत्वाचं आहे. खाली काय आहे, किसान धनवान. किसान धनवान कधी होईल हो, जर त्याच्या मालाला किंमत आली तर. एक तर याचा माल पिकतच नाही, आणि पिकला तर इकत नाही. खरं आहे की नाही. आपला वैदिकचा माल पिकतो बी आणि इकतो बी. का बरं, तुम्ही डोळ्याने पाहिजे एवढं. म्हणजे आणि शेवटी काय आहे, ग्राहक पण आरोग्यवान. ग्राहक आरोग्यवान होईल ना, तेव्हा शेतकरी धनवान होईल. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे ग्राहकाला विष चारायचं, सगळं सुखी. त्याच्या आतमध्ये आळ्या चारायच्या सीताफळामध्ये. पुढच्या तुम्हाला विचारू का? नाही ना, या वर्षी घेईल तो, पुढच्या वर्षी काय नाही लाभाडी घ्यायचंच नाही आता मला. बरोबर की नाही. म्हणून तुम्ही इथून पुढे जर पिकं पिकवायचे ना, भुईमुग असो, बटाटे असो, काही पण असो, तुमची तरकारी, तुमच्या तरकारीला मॉलमध्ये डिमांड आली पाहिजे. फक्त काय पाहिजे माहिती का, तुम्हाला मागाशी म्हणलो ते सूत्र लक्षात ठेवा, माती बलवान करा. चिकन खा, त्या माणसाला चिकन खाल्लं त्या दिवशी झोपच येत नाही लवकर, कारण त्या जे मटण असतं कोंबडीला त्या कोंबडीने तेच खाल्ले ना सगळं विष. ते विष त्याच्या शरीरामध्ये भिंत जाऊ, मग ते 2-4 दिवस त्याला तकलीफ देतो. मग परत त्याची 2-3 दिवस त्याची परत उतरली का परत खाल नाही. ते ऍडिशन लागतं ना, ते जिंकल्यासारखं ते नादी लागतं, नादी. आणि म्हणून लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी आपल्या घरी जे शिस्त पिकतं तेच खा, आणि ते विष विरहित खा. नाहीतर पैसे कमवाल आणि ते पैसे खर्च करायला कोणी नाही राहणार. काय फायदा. नाही तर मग ते डॉक्टरला नेऊन द्या. मला सांगा, आज शेतकऱ्याची इज्जत वाढायला पाहिजे होती का डॉक्टरची वाढायला पाहिजे होती? इज्जत कोणची वाढ राहिली? डॉक्टरची.
आणि जो पैसा शेतकऱ्याच्या मालावर खर्च व्हायचा म्हणजे भाजीपाल्यावर फळावर, आज लोक जर म्हटलं ना चला सफरचंद आणू केळं आणू तर लोक काय म्हणतात नको बाबा नको नको खरं हा म्हणते का नाही, असा विषय होतो. म्हणजे आज ज्या फळांना किंमत यायला पाहिजे ती सगळी किंमत आता औषधांना गोळ्याला लागली. फळं खाती नाही, काकड्या कुकड्या टमाटे खाती नाही. आमचे पोरं काय खातात पेढा मेढा चिप्स हे खरंय खोटे म्हणजे आमची दुनिया सगळी भ्रष्ट झाली. भाज्या खात नाहीत. हा मग आम्हाला नुसता पैसा नाही मिसळ कमवायचा, पाव. आम्हाला आरोग्य बी कमवायचंय. आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, खूप पैसा आहे शेतीमध्ये, खूप पैसा इथून पुढे. फक्त कोणाकडे माहिती का, शेतीवाल्या जो आरोग्य देईल त्याच्या मागं लोक येणार. गुंतवणूक करणारा माणूस नेहमी काय राहतो, फायद्यात राहतो. बघा तुमची ऐपत नाही म्हणून तुम्ही बेंटेक्स विकत घेता. बेंटेक्स केवढ्याला आहे, 1 तोळा 5,000 रुपयाला आहे. बेंटेक्स तुम्ही कुठल्या दागिना घ्यायला 5,000 रुपये आहे, त्याला 1 ग्रॅम गोल्ड म्हणतात. बरोबर आहे, खोट मी चुकीचं बोलतोय का? नाही बरोबर. हा हाऊस माऊस तुमची पुरी होती इथपर्यंत, बरोबर आहे, हाऊस पुरी आहे तुमची. पण त्या जागेवर सोनं घ्यायला गेल्यावर 60,000 रुपये, बरोबर आहे, 1 तोळा. हा आता मला सांगा 3 वर्षांनी बेंटेक्स काय पडणार आहे, फिक्क पडणार आहे. वर्षातच पिकं पडत. वर्षात आता तुम्हाला माहिती, मला नाही माहिती. म्हणजे वर्षात फिक्क पडलं, बरोबर आहे. पैसे किती येणार परत त्याचे? काय येणार? शून्य काहीच हा? नाही घेते. हे आपल्या घरातलं पोरग फेकून दे, काही मम्मी काही डुप्लिकेट आणते. हा मला सांगा तुम्ही जे सोनं घेतलं त्याची किंमत काय होणार, आणखीन 65 होईल. होईल. याला गुंतवणूक असं म्हणतात. 21 प्रोडक्ट आहे आपल्याकडे. जमिनीतून देण्यासाठी जे प्रोडक्ट्स आहेत ते आपले ते कृषी अमृत, नंतर रूट चार्जर, न्यूट्री चार्जर. रूट चार्जर म्हणजे मुळी वाढवण्यासाठी, रूट म्हणजे मुळी. हा, रूट. नंतर न्यूट्री म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे पोषण देण्यासाठी. त्याच्यानंतर हेल्थ चार्जर म्हणजे आरोग्यासाठी हेल्थ. आणि दुसरं म्हणजे पेस्ट क्लिनर म्हणजे कुठलेही कीटक आणि रोग येऊ नये म्हणून पेस्ट क्लिनर. असे 4 पाकिट आहेत 3-3 किलोचे एकरी. आणि हे कृषी अमृतच्या 10-12 बॅगा. हे तुम्ही एकरीचा डोस टाकला कुठल्याही भाजीला पिकाला फळाला एक काही एकराचं म्हणजे शेड्यूल आहे. हा 1 एकराला बेसल डोस टाकला आणि तुम्ही जर लागवड केली तर तुमचं पीक बघत राहायचं. नंतर परत तो डोस रिपीट कधी एकरी किती? करायचा, 15 गुणे म्हणले का? 12 गोण्या 12. मिनिमम. तुम्ही त्या 20 पर्यंत पण नेऊ शकता, तुम्हाला जेवढं पाहिजे एवढं. बलवण करायला आपल्या हातात आहे. शेवटी तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त किती पाहिजे हे तुमच्या हातात. हा कुठल्याही झाडाचं अन्न कुठं तयार होतं, पान. फळ कुठलंही होऊ द्या. बघा पानातूनच किती गंमत आहे आहे. निसर्गाची. पा सीताफळाचा रंग वेगळा, आकार वेगळा, स्टाईल वेगळी. सफरचंदाचा आकार वेगळा, स्टाईल वेगळी. आंब्याचा आकार वेगळा, स्टाईल पण ते अन्न वेगळी. पानच. तिघांची चव वेगळी आहे का नाही, रंग वेगळा. पण तिन्हीची पानं हिरवेच, तिघांचं पानच, बरोबर आहे ना, आहे का नाही. आमच्या सगळ्यांची बघा ताकद वेगळी, स्वभाव वेगळा, सगळं वेगळं, पण रक्त लागच. निसर्गाची कमी आहे. म्हणून हे एकच आहे ना, मग त्याला अन्न सुद्धा एकच. म्हणून आम्हाला अन्न बदलायची गरज नाही. केमिकल वाणी आमच्या डोक्यात फॉल्ट केला, याला हे वेगळं लागत, त्याला ते वेगळं काही लागत, नाही काय वेगळं. असं काही लागत नाही. तणनाशक वापरू नका. जे कांदा आहे तुमचा किंवा जे तणनाशक पिकाला चालतात ते वापरा. कोणते? जे पिकामध्ये चालतात ना, पिकावर फवारतो आपण ते तणनाशकांना, त्याच्यामध्ये 10 ml नी सॉइल चार्जर घ्यायचं. किती? सॉइल चार्जर जे आहे आपलं ते 10 ml प्रति लिटरनी त्याच्यामध्ये फवारत घ्यायचं. तुमचा कांद्याचा रोप थोडं सुद्धा वाकडं होणार नाही. तण मात्र पराग अजिबात राहणार नाही. सर मग आता तुम्हाला मला सांगा, ह्या वर्षी तुम्हाला मागच्या वर्षी तुलनेमध्ये केमिकलवर गेलो तुम्ही मागच्या वर्षी, तर काय वाटतंय का फरक? नाही 100% फरक आहे. 100%. काय ते फळात फरक आहे. आनंद वाटतोय. हो नाही, फळ मोठं फळ झालं जास्त मागच्या आहे, वर्षापेक्षा. फळं मोठी आहेत. कसं ओळखायचं? शेण हातामध्ये घ्यायचं, त्याचा घाण वास येत नाही. ओके. त्याची पोटी असते तुमच्या, जर तुम्ही जर हा, उचलला पातळ होत तर नाही. अख्खी पोटी वरती हातात येते. येते तो दुसरी चांगलं. गोष्ट त्याच्यावरती लेअर असते, घड्या हो, घड्या हो, असतात. चमक असते. हा, हे शेण आपलं असतं, लक्षात ठेवायचं. तर गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी लय फरक 100% बदल आहे. 100%. आणि मला मुळात आताची 6 महिने आले सुरू करून. मला अजून 1-2 वर्ष गेलं त्याची पूर्ण तुम्ही दरवर्षी तुमची जमीन सुपीक होत जाणार सुपीक आहे. होत जाणार आणि झाडे बळकट होत जाणार ना. जेव्हा मी बेसल्डोस भरला हा आणि पाणी तोडलं, नॅचरली गुढीपाडा टायमाला पाणी फुटते बरोबर आणि बारीक बारीक फुलकळ आली. बरोबर. त्यानंतर मे पर्यंत पाणी नाही, बर तरी ती फळं मे पर्यंत कटिंग करीपर्यंत झाडाला तशी होती. क्या बात. 3 महिने.
फरक सर शेतीमध्ये आमच्या खूप- शेजारी आहे ना यांच्या शेजारी पण बाग आमच्या शेजारी एकदम बरं. शेत. तोच म्हणला काढायची बाग माल यावर्षी. एवढा याच्या भावाची भरपूर आहे. भावाची मालाबद्दल काहीच नाही बरं. पण आता एकही असं सीताफळ नाही की त्याच्या बुडाला असं कीड. काळ नाही म्हणून प्रत्येकाला एकही काळ आज सगळी कीड. मला सांगा फॅशन के दुनिया ने गॅरंटी की अपेक्षा नाही. ना यंदा करो. काढायची सगळी म्हणला दुष्परिणाम काही नाहीत. हे बघा सकाळी हा माझ्याकडे फवारा होता, माझ्याकडे काम काय? करतो हा. तर कसं त्याने काय? सकाळी हे बांधलं सर असं हा. म्हणलं ते मी पिऊन दाखवतो, तू ते काढ. अरे बाप, क्या बात आहे. आता त्याला फवाराला शेवटी केमिकल सवय लागली, सवय लागली सवय लागली. त्याला म्हणलं ते तू काढ. नाही मला मी पितो औषध, आता मी तयार केलं ते. मग त्याने काढलं ते. पॉवर आहे, पॉवर आहे, पण हे आयुष्य वाढवणारी पॉवर आहे, आयुष्य घटवणारी नाही. ताई तुम्हाला कसं काय बाग बघून काय वाटतंय? नाही ह्या वर्षी खूप म्हणजे व्यापारी पण येऊन गेले, हा व्यापारी येऊन गेले. बर. तो आता दोघं तिघ म्हणतात कोण किती बोलतं कमी जास्त तिच्यावर चालले. अरे बापरे, पहा क्या बात नाही, आहे. अशी फळं असल्यावर काय हा? म्हणजे एखादी दोन चक्कर झाली. हा. मग तुम्हाला जर व्यापारी मागे पळवायचे असतील तर Quality. माल तसा पिकवा. हो, हो. सोनं पिकवा ना, तुम्ही पिकू द्या बेंटेक्स, ते जातो करून निवडून. नाही, गेल्या वर्षी ज्यांनी घेतली होती ना हा तो म्हणला नाही ह्या वर्षी खूपच माल आहे. हा हा, खूपच व्यापारीच माल. म्हटलं. तोच क्या म्हणला. बात आहे, क्या बात आहे. गेल्या वर्षी ज्यांनी बाग घेतला ना हा. तोच म्हणला ह्या वर्षी खूपच फळ आहेत. आणि जबरदस्त आहे. हा जबरदस्त मला. आणि तरी डोस कमी गेलाय, तो जर पूर्ण गेला असता आज वाढदाय. तर अजून वाढ झाली असती. नाही मी नसतं कमी केलं, मी घाबरत नाही पैशाला किंवा खर्चाला. ते आता- यांच्या शेड्यूल प्रमाणे मी वागलो. असं नाही, त्यांना वाटलं कसं तकलीफ द्या एवढी. एक सर्वे झाला तर कॅन्सरचं एक पेशंट गेलं दवाखान्यामध्ये. त्यांनी डॉक्टरला विचारलं साहेब हे काय प्रकारे असं झालं? ते म्हणे 2030 पर्यंत, आता किती चालू आहे 2030 पर्यंत 7 वर्षांनी. प्रत्येक घरात एक पेशंट राहणार कॅन्सरचं, प्रत्येक घरात. अन्न तसं आलं सगळं. अन्न घरचं तरी सुधरावता आणि अजून बाहेर समोर द्या. एबीपी माझ्यावर सर्वे झाला. त्यांनी सांगितलं की जे मुलं आहेत, मुलं 80% मुलांना आज डायबिटीज आहे. हो आहे ना, लहान पोरांना. केस पिकलेत बारीक पोरांची बरोबर आहे. चष्मे लागले. मला सांगा कमवतं कोणासाठी? तेच चुकतंय ना आपलं बाग. 80% आपण फक्त आपली पैसे पोरं आली ना. मागल्याकडं. आले का नाही? म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, सर अन्न पहिलं महत्वाचं आहे. अन्न. आणि अन्न तुम्ही जर विष वापरायचं बंद केलं तरच सुपीक होणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पक्षादान कोणाकरता लिहिलं? जगाकरता. आता विश्वात्मक येते. तसं तुम्ही हे तुमच्या कंपनी करता नाही केलं तर सगळ्या शेतकऱ्यांकरता हे केलं. त्यांनी माझी निवड केली, मी तुमच्यासाठी करतोय. नाही हे बघा, हे कोण निवड करतं? ज्याच्याकडे क्षमता आहे त्याची निवड. कुणाची होत नाही. क्षमता ज्याच्याकडे त्याची निवड देव करतो. बरोबर तो आमचा भाऊ आहे ना मुंबईवाला, तो रानात येतो हा. झाडाखाली तो झोपतोय ते. त्याला म्हणणार एवढं गवत आहे, विचुकाटा, साप, वाघ, मला काही नाही. पाहिलं, हे महत्वाचं आहे. हे झाड तुमचं संरक्षण. मस्त झोप लागते मला. नाही, तुमचं जर श्रद्धा असेल ना, प्रेम असेल ना, तर झाड तुमचं संरक्षण करतात. आणि तुमचा जर विश्वास नसेल ना, तर तुमचा भाऊ तुमच्या बरोबर गद्दारी करतो. हा खरं आहे. तुम्ही आपल्याला काय शिकवलं माहिती का? लोक लबाड आहे, लोक भामटे, दुनिया चांगली नाही, काय कोणाचं खरं नाही. मन चांगलं. अरे म्हणजे कोणाचं खरं नाही ते तू जगतो का? जगतो त्याच्यामध्येच. आणि विश्वास ठेवायचा नाही. आता मला सांगा, मासा आहे, पाण्यात राहतो आणि पाण्यावरच विश्वास नाही ठेवायचा. कसं जगेल कसा? या समाजात राहायचे, आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. विश्वास ठेवला पाहिजे. बरोबर आहे. विश्वासघात होत राहणार आहे, सर पण तुम्ही विश्वासघात करता रे म्हणून तुम्ही खरंच खूप महान कार्य केलंय. ही जी सुरुवात केली ना SCT वैद्यकची, खूप महान कार्य. हे बघा, मी मगाशी म्हणलं पोटा पाण्याकरता प्रत्येक कोणी व्यवसाय करेल, खरंय. पण चांगला व्यवसाय आणि सगळ्यांना समृद्ध करणारा व्यवसाय हा तुम्ही निवडला. तुम्हाला धन्यवाद. जय SCT वैदिक. जय श्रीराम. जय राम. हजार 2,000 हो हो. बरं का? 1,000-2,000 कळ असेल. हे पहा ना, नाही मालच माल आहे ना. मी तुम्हाला सांगतो ना, माल. बोर्डांमध्ये पानाच्या वरती बघा हो मंचेस मध्ये माल आहे. साईज काय मस्त. तुम्ही याच्यामध्ये खोड तुमचं चमकता येते बा. हो हा, ते वेगळं ते सगळं. म्हणजे तुम्हाला जे सांगितलं ना 2 गोष्टी, तेवढं जर केलं नसतं ना, तिथे 1-1, 2-2 दिसता ना, तिथे 3-3, 4-4 असतं. नाही आता गळाले तुम्हाला माहिती. पहिलं वर्ष थोडस चुका झाल्या. हे बघा
याला सुद्धा तुम्ही बघा कॅमेरा लावा. हे साईज बघा. हो फळं आहेत ना सगळी खाली पण फळं आहेत. याची बरं का साहेब याची 80 फळं बघली 80. हे बघा हे बघा ह्या गुच्छ पहा. 80 ही फळं वैशिष्ट्य आहे. SCTVचा बाग पाहिजे असं ना, ही गुच्छ पाहिजे. हे तर गुच्छाशिवाय बघा, वर इकडे बघा सगळी बघा प्रत्येक शेंड्यापर्यंत बघा फळ. वरपर्यंत आहे पूर्ण. मस्त. हे पहिल्या वर्षी मला हा रिझल्ट तुमच्यामुळे भेटलाय आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की बा तुम्ही थांबा जरा सरांचा ऐका. बरं सगळ्यात मेन म्हणजे शायनिंग फार आहे. शायनिंग आहे. हे बघा आहे का काय क्लास आहे बघा. तर जे आता आपण म्हणतो ना ह्याला काय म्हणतो डोळे उघडले हा हा ते इतकं सुंदर दिसतंय. बर हे पहा. हो बाप हे पहा तुम्ही नुसतं खजिनाचे पहा. हे हा म्हणजे गोल्ड म्हणजे गोल्डच कलर आहे. हो तसे आपली बाळानगरी पण शायनिंग चांगली. पण मस्त आहे ना. मध्ये पहा इकडे पहा दिसतं का. प्रत्येक पिकाला हे वैदिक तुम्ही चालू करा. प्रत्येक पिकाला फक्त सीताफळाचा विषय नाही या. उसाला करा, वांग्याला करा, काकडीला करा, फुलांना करा, बघा कशाला करा. हे बघा हे साईज बघा. हो हे बघा खाली बघा. फक्त वैदिकचं बरं का. केवळ वैदिकमुळे हे मला हे इकडे बघा. आली. हे पहा आहे का. हो ते बाहेरून काहीच कळत नाही. हो नाही माल आहे ना आतमध्ये खूप माल आहे. हे बघ म्हणजे वरती पण माल आहे तिकडे. तिकडे बघा तिकडे बघा मागे हो आहे ना माल हे बघा सगळीकडे. किती माल आहे वरती बघा ते. वरपासून खालपर्यंत बघा. आहे सगळीकडे मालच माल आहे. हे इकडे बघा. हे इकडे बघा. थोडं पूर्णच भरलेले नाही ते तुम्ही जे छाटलंय ना तेव्हा तिला असं गुच्छ आहेच. इथे खाली बघा. हे वर करा वर. हे बघा तोवर सर काय सर आलते ना सुरुवातीला हा. जेव्हा सेटिंग लागलं बघा तेव्हा तर म्हणलं एकदम 85 माल लागला. बाग किती झाड आहे आता ही. 536 ही 530. हे खोडा सगळा माल कुठं लागलेला आहे. हे बघा वाढलेलं. हे बघा ही साईज काय एवढी पाहिजे जेठाची. आणि ते फळ केवढं होणार कमीत कमी पाऊन किलोचं. हे बघा इथं खोडात. हे बघा इथं खोडात. पलीकडचं फळ बघा ना पलीकडे तेच म्हणतो ना मी. ते बघा गुलाबी. ते बघा ना तुम्ही. त्याच्यापेक्षा सर मोठी फळ आहे बरं का. हे बघा इथं वर. त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी फळ आहे. आता आपल्याला कळलं पॅटर्न कळला तिचा. हो सेम पॅटर्न त्याचा. नाही एक लाईन वरती आहे ना सर शेतकरी दुसरा शेतकरी आहे हा ना हा त्यांनी काय झालं ते सोयाबीनला 50 मारलं. बर त्याचा परिणाम त्या लाईनला झाला. बर. पहिली फळं सगळी गळून गेली पण नंतरच्या ह्या खालच्या लाईनला काय त्रास नाही झाला. आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की 50 काय दुष्परिणाम होतो. मग आता पहा बरं तुम्ही. आम्ही सांगून नाही उपयोग. नाही मी स्वतः अनुभव घेतला तो की त्याने बिचाराने त्याच्या आपल्या हे जे तुम्ही तन्नाशक मारले ना खाली हा हे तणनाशक नाही हे सर्वनाशक. हो ना तुम्ही हे कशावरही पडू द्या. मारतो. कशा झाडावर पडू द्या झाड खराब. माणसावर पडू द्या माणूस खराब. हा डेंजर पडतो नाही काय आलं सर माझी इच्छा नव्हती आणि त्याला तणनाशक नाव पवार नाही. सरांनी काळे सरांनी आणि सोकाळे सरांनी मला तिघांनी सांगितलं हे करायचं नाही. पण मी गेलो बालाजीला. आम्ही तिघे बालाजीला गेलो आणि कोणाला विचारा वाघ आमची इथं आहेच. खरी परिस्थिती ही वाघापेक्षा डेंजर आहेच इथं आहेच म्हणा. आणि तुम्हाला एक माहिती आहे का गवत जे आहे हे फार मोठं नाही आहे तुमचं. ह्या गवतामध्ये तुम्ही ब्रश कटर वापरला ना ते गवत सुपर. ब्रश कटर पण घेतलंय त्यांनी मला सांगितलं ब्रश कटर घेतला ब्रश कटर. पण ह्याच पिरियडमध्ये आम्ही बाहेर होतो. पण तुमच्या परिसरात वाघ आहे किती माणसांना हल्ला केला. नाही जनावर माणसावर नाही. एकदा नाही केला ना. नाही माणसावर काहीच घाबरायचं नाही. माणसावर नाही केलं. तुम्हाला एक सांगू का भीती आपल्या मनात आहे त्याच्या मनात नाही. त्याच्या मनामध्ये भीती आपण निर्माण करतो. हा पण माणूस कसा आहे, सगळा स्वार्थी आहे ना. कुठलाही माणूस आहे तो आक्रमण कधी करतो ज्यावेळेस त्याला असं वाटतं आपल्याला त्याच्यापासून धोका आहे. शेती फार सोपी आहे पण आम्ही लोक काय करतो शेती ही डोक्याने करायला पाहतो. केमिकलच्या याच्यामुळं थोडस का आपला सगळेजण शेती जी आहे ना ती डोक्याने करायला पाहतात. आता मला सांगा हे पाने हे डोक्याने येता का प्रकृतीने येता. तुम्ही डोक्याने असं पान बनवून दाखवा बरं प्रयोगशाळेत. ह्या पिकांचं सगळं आरोग्य हे नैसर्गिक आहे. पान येणं हे निसर्गाच्या हातात आहे का तुमच्या माझ्या हातात आहे. बरं किती किलो युरिया टाकल्यावर DAP टाकल्यावर आणि औषधं मारल्यावर असं पान नाही हो ह्या वर्षी पान तुम्हाला सांगतो असं तळ हातापेक्षा मोठी पान आहेत. तळ हातापेक्षा मोठी पान आहेत. एवढे तज्ञ लोक आहेत त्यांची गाणी मोठी होती. हे आम्ही शिकलं पाहिजे. हे बी मी तुमचे घटकच सगळ्या सेंद्रिय आहेत ना. कसं बोलले तुम्ही. तुमचं जे प्रकृती निसर्गाने जे दिले ते आपण तुम्ही अन्न तयार केले. आता आपलं म्हणा मोठं आणि आपण काय म्हणतो जेवढं मोठं पान तेवढं अन्न तेवढं मोठं फळ. शेतकऱ्याला ते ही फॅक्टरी आहे ना. फॅक्टरी फॅक्टरी मोठी तर गोळावून सुद्धा बघा, पान अरे बघा. बाबा हे काय केळीचं पान तुम्ही बाहेरून आणलं का. नाही इथं तोडलं. हा
मागचं हो थोडं सर, तुम्ही खिशात आणला असेल. थापा मारू नका. बघा तुमचा हात बघा, हाताच्या तिथं तुम्ही पुणेकरांना फसू शकत नाही. तिथून पान तोडलं ना तिथं फळ पण खूप मोठं आहे. बाप कुठं? येऊ नये मागे बॅक साईड. अरे बापरे, पाहता आता मी काय ठरवून थांबलो बहिणी. ते असं आहे बाबा. आहे हा आहे की नाही? हो आहे ना. उद्धवा जब तुझे सरकार. मी काय म्हटलं तुम्हाला, जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. खरे 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 बरं, झालं की नाही सिद्ध? हा, बोला फुलाला गाठ पडली की नाही? तुमच्या शेतामधलं पाणी सरासरी पान लोकांचं असं राहतं. आता ह्या पानाची आणि ह्या पानाचा आकार जर गेलो 5 पट पान म्हणल्यावर हे पान जेवढं अन्न बनविल त्याच्या 5 पट हे हे अन्न अन्न बनवा, त्यामुळे ते फळ मोठे आहे ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे शेतकऱ्यांनी दुकानदाराकडे जाऊन फळाची साईज मागितली पाहिजे का पानाची साईज मागितली पाहिजे? पानाची. किती शेतकरी दुकानदाराकडे जाऊन म्हणतात माझ्या पानाची साईज दाखवा, साईज वाढायला काहीतरी औषध द्या, असं कोणी म्हणतं का? तुम्हाला झाडाचा आकार चांगला पाहिजे, तुम्ही त्या जमिनीमध्ये मुळांचा आकार वाढवा. एवढं सोपं गणित आहे. हे सर आलते ना, पवार सर त्यांनी, सर मला वाटतं 15 वर्षापूर्वी येऊन गेले, मी बालाजीच्या अगोदर. त्यांनी उकरलं, तुम्हाला आता खत तुम्ही आता खाली उकरून नका टाका, वरून टाका आणि माती टाका. हा. का ते पांढरी मुळी एवढी होती आणि गांडूळ होतं, ते म्हणले ते मरल. बरोबर आहे. पांढरी मुळी म्हणजे तुमच्या झाडाचा प्राण आहे, लक्षात ठेवा. आता सुद्धा पांढरी मुळी तोंड तुम्हाला तोंड मिळेल. मला सांगा, तुमचं तोंड आलं आणि तुमच्या समोर पंचपक्वानाचं अन्न आहे, काय कराल तुम्ही? तोंड आलेलं आहे तुमचं फुल एकदम आतून लाले बुंद झाले, खायची इच्छा आहे पण खाता येणार नाही. तर नुसतं काही एक थेंब जरी ठेवलं तरी आग आग होते. होते बरोबर. तर काय कराल तुम्ही? फक्त पाल टू 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 खाणार का? नाही खायची नाही. इच्छा होऊन पण खाता तसं येणार नाही. झाडाचं होतं, त्याच्याजवळ तुम्ही किती पण टाका, त्याचं जर मुळच जर त्याची पांढरी खराब मुळी झाली आता पण तुम्हाला दिसेल. ते काहीच करू शकत नाही. आणि म्हणून शेतकरी नेमकी काय करतो, खताच्या बाबतीमध्ये फार सेन्सिटिव्ह होतो, पण तो पांढऱ्या मुळीच्या बाबतीमध्ये सेन्सिटिव्ह होतो का? आणि पांढरी मुळी खूप आहे सर, खूप. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तुमच्याकडे एक प्रमुख समस्या काय आहे की लागवड केली का मर येतो कुठल्याही पिकाला? बुरशी येते, मर येतो, कीड लागती, हुमणी असेल किंवा बाकी काही कीड असेल, खोड कीड असेल. त्याच्यानंतर दुसरी समस्या आहे की फुटवे निघत नाही. बरोबर आहे. लहान वयामध्ये जो रोग येतो जसं व्हायरस आहे, हो हो हो. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तण आटोक्यात येत नाही, सर्वात गंभीर समस्या आमच्याकडे ती खूप मोठी अडचण आहे. आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस फुलं येतात त्यावेळेस फुलगळ होते, फुलं करपतात, 10 फुलं लागले का 2च सेट होतात. सगळ्या यांची समस्या. बटाटे लावले तर बटाटे खालीच साडायला सुरुवात होतात, एक तर मोठे होत नाही साईज, झाले तर लहान मोठे मिळतात. म्हणजे ह्या सगळ्या समस्या आहे. मग त्याच्यामध्ये भुईमुगाच्या शेंगांचं पाहिलं तर भुईमुगाच्या शेंगा 30-40च्या पुढे लागत नाही, ज्या मॅच्युअर्ड त्या, बाकीचे नुसते गागरच निघतात खाली, असं होतं. हो हो. बर. आणि एवढं सगळं करून तुमचं पीक कसं तेजदार कधी दिसतच नाही, कायम सुकेल सुकेल दिसतं. लहानपणी जोपर्यंत त्याला फळ लागेल नाही तोपर्यंत थोडं तेजदार दिसतं, फळ लागलं की त्याचं तेज कमी होतं. हे खरं आहे का मी बोलतो ते? खरं आहे. हा, जवळ लहान म्हणजे लग्न होईल नाही पोरग, तोवर पोरग टवटूच दिसतं. लग्न झालं, एखादं पोरग झालं गेलं, दोघांचं तेज गायब होतं, टेन्शनच सुरू होतं. तेच झाडांचं पण तेच झालं. याचं काय कारणीभूत आहे? तुम्ही कधी अभ्यास केला का? याचं काय कारण आहे? याचं कारण आहे त्याच्या जी शक्ती त्याच्याजवळ, त्या शक्तीपेक्षा जबाबदारी जास्त मोठी होती. म्हणजे आज ह्या सगळ्या पिकांचं आरोग्य कशावर आहे? मातीवर. ती माती जी आहे ती पहिली जशी सुपीक होती, एक 30-40 वर्षापूर्वी निसर्गतः सुपीक होती. तिच्यामध्ये गेल्यावरती चपला लागत नव्हत्या, अनवाणी पायाने फिरायचं. त्यावेळेस माती भुसभुशीत होती, तर शेंगा लागणारच ना. मऊ मऊ मातीमध्ये शेंगा लागायला काय अडचण आहे? आता याच्यामध्ये साधी मुळी घुसू शकत नाही, शेंगा कुठून येईल? बरोबर आहे की नाही? तुम्हीच हॉर्स पॉवर वाढू राहिले, बरोबर आहे ना? म्हणजे ती मेन समस्या आहे. त्याच्यानंतर समजा तुमचा बटाटा असो किंवा भुईमुग असो, हे कुठे येणार आहे? मातीत. मातीमध्ये सॉइल बॉर्न डिसीज जास्त वाढलेले आहेत, म्हणजे मातीमध्ये विषाणूंची संख्या वाढली जीवाणूंपेक्षा. म्हणजे माती निर्जीव झाली. पहिली माती सुपीक होती का नाही, त्याच्यामुळे ती सजीव पण होती, जीवाणूंना खायला काहीतरी आहार होता. आता पूर्वी लोक जर गावाला गेले, बसा चहा घ्या, 2 घास खा, मग जा. आता कुठून आला भाऊ, कुठला आहे तू, काय काम आणलं? ते नाही, घरी जा आता तुम्ही. पुरी पाहुण्याकडे गेलं गुळ आणि पाणी द्यायचं. बरोबर आहे की नाही? का बरं? मातीत कस होता, माणसात कस होता, नात्यामध्ये कस होता. जिथं मातीत कस तिथं नात्यात कस. आता काय, जिथं माती निकस तिथं नातं पण निकस. बोगस, फक्त शोषण. जसं आज शेतकरी झाडाचं मातीचं शोषण करतो, तसा प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसाचं शोषण करतो, नात्याचं.
तुझं माझं नातं तवरच चांगलं जवळ तू मला काहीतरी देतोय काहीतरी फायदा आहे, बरोबर आहे ना? आणि मग मी तसाच आहे, तुम्ही जोपर्यंत माझ्या कंपनीची औषध घेता तोवर मी चांगलं. असं काही नाही, तुम्ही घ्या नका घेऊ, बरोबर आहे की नाही? ज्ञान दिलं पाहिजे. हा, तुम्ही फक्त हुशार व्हा, शहाणे व्हा, आणि मी काय करतोय एवढं कळू द्या स्वतः, बरोबर आहे की नाही? इथून पुढचा काळ आहे ना मित्रांनो, हा जो त्याचा आपल्या स्वतःच्या जीवनावर पण परिणाम बुद्धीने झाला जगेल, केमिकलमुळे. स्वतःच्या बुद्धीने जगेल त्याचाच आहे. आता पण बुद्धी पण भ्रष्ट होती बरं, लक्षात ठेवा. साहजिक त्याचे परिणाम होणारच ना. आता मला सांगा, तुम्हाला मी एक सोपं उदाहरण प्रश्न विचारतो. टीव्हीवर जाहिरात येते एक कीटकनाशकाची, सोयाबीनवरती टोमॅटोवरती कीटकनाशक फवारलं जातं आणि त्याला प्रचंड फळं लागतात. कीटकनाशक फवारल्यावर सेटिंग होतं असं कुठलं कीटकनाशक आहे? कुठलंच नाही. का फुलं गळायचं? हो, फुलं गळतात ते नाही उलट. ज्याची जाहिरात होऊ राहिली ते जर मारलं तर फुलं गळतात, फुलं सेटिंग होत नाही. म्हणजे दाखवतात काय? उलट फुलं काय होऊ राहिले, वाढतं. बरोबर आहे? मग मला सांगा, अशा प्रकारच्या जाहिराती आल्यावर आमच्या पुढच्या पिढीला काही अक्कल आहे का? त्यांना काय वाटतं, अरे हे खरंच आहे असं बरं का? मग ते खरंच तसं त्यांना वाटू लागतं, आणि असं 3 पिढ्यांपासून चालू आहे. त्याच्यामुळं सध्या असं आहे, झुटे का बोलबाला आणि सच्चे का मुख आला, असं आहे सध्या मार्केटमध्ये. हो. त्याच्यामुळं खरा कसा ओळखायचा? मी खरा की तुम्ही मार्केटमध्ये दररोज ज्या लोकांना भेटतात ते खरे, कसं ओळखायचं? सगळ्यात सोपं, ज्याच्यामुळे तुमचं झाड आनंदी होतं ते खरं, बाकी सगळं झूट. ज्याच्यामुळे तुमचं मन प्रसन्न होतं, तुम्हाला खरं समाधान वाटतं. आणि लक्षात ठेवा, फक्त स्वतःचं भलं होऊन जर समाधान वाटत असेल तर ते समाधान नाही आहे, लक्षात ठेवा, ते पाप आहे. सगळ्यांचं भलं झालं, माझं बी माझ्या शेजारच्याचं बी भलं झालं पाहिजे. हे ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना, त्या दिवशी तुम्ही योग्य मार्गावर आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटतं ना फक्त माझंच भलं झालं पाहिजे, आता हे माणसाने तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवलं म्हणजे हे माणूस योग्य ट्रॅकवरती आहे. खरं तर त्यांना टाळा वाजलं पाहिजे. सर मला माहित नव्हतं, माझा भाऊ मुंबईला आहे आणि त्याचा टेम्पो, हा, फुलाचा टेम्पो, तर काय नाशिकला मला आणणार वगैरे जायचा. तर तो आता म्हणजे मला मुलाचं शिक्षण चालू आहे, नोकरीला हा, आहे. हा. मला आता गावी आला इकडे. मला म्हणलं तू हे बाकी सोड रे, ते एसीटी वैद्य काय वापरत नाही. मला ते कुठे मिळतं? बाप, म्हणलं तू युट्यूबला बघ. तो मुंबईला राहिला ना, बंधू. शेतीचा काही संबंध काय नाही. संबंध नाही, 10वी पास झालं मुंबई ते मुंबईच. पहा. आता घ्या. 4 महिने झाले इथं आलाय. तो मला म्हणला नाशिकला मी जातो ना, अरे म्हणलं काय ते टोमॅटो ते फ्लॉवर कोबीन हे जबरदस्त मला फळं असते त्यांची. म्हणलं कसं काय रे? म्हणलं ते एसीटी वैदिक वापरतं, ते काय ते युट्यूबला बघ. ते युट्यूबला मी बघितलं आणि मग युट्यूबला बघितलं, तुमच्या ऑफिसच्या माणसा एखादा नंबर भेटला मला. बर, त्यांनाही फोन केला. ते म्हणले तुम्ही सर कुठून बोलता? म्हणलं मी राजगुरुनगर. म्हणले राजगुरुनगरला आमचं दुकान आळंदीला आहे. बर, नंतर मला ग्रुपमध्ये ॲड केलं. बर, ते ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर मग काळे पाटील पवार हे ओळख सगळे झाली. भेटले. बर, मग हे आम्ही दोघं तिघ जण म्हणले नाही नाही, आपल्या शेती खतच बघायला जायचं. बर, आम्ही डायरेक्ट नारायणगाव. सगळे शेती बघायला. हा, हे सगळे आम्ही घेऊन गेलो. ड्रॅगन फ्रूट ते बरं. ते लागवड ड्रॅगन केली फ्रूट होती पण ना. मला करायचं चाललं होतं. बघा, याला गेलो पण होतो. सरपंचाला करायचं, मला करायचं होतं. ते शेतकऱ्याच्या तिथे गेलो आम्ही, सगळे शेतकरी घेऊन गेलो, त्यांना बरं. दाखवलं आणि मग खतं वगैरे सगळी पाहिली. बर, तिथून पुढे मला सुरुवात करूया. तर हम्म. कुठे मिळालं म्हणलं तर ते म्हणले आमचा एक सुकाळे म्हणून आहे, पण यांच्याकडनं सगळी टोटल खरेदी यांच्याकडनं केली. बर, त्यांना म्हणलं सगळं लिहून ठेवा. बर, माझ्याकडे घरी पण मी लिहून ठेवलं, आपला बरं. खर्च होतोय किती, बरोबर, बरोबर. नाही, अभ्यास पाहिजे, फार महत्त्वाचं. किती खर्च होते म्हणलं. पण जर रिझल्ट असेल तर खर्च होते ना. नाही, तो खर्च नाही. मग एक लक्षात ठेवा, आपल्या एक काय होतं सर? शेतकऱ्यांचं. नाही नाही, आपला शेतकरी सुरुवातीला एवढं भांडवल घालायला थोडा भीतो ना. बरोबर आहे. आणायचे कुठून पैसे कसं बाबा? असतं माहिती का? हे बघा, ह्या जगामध्ये गरीब आणि श्रीमंत काय आहे माहिती का? जो खर्च करतो ना तो गरीब होतो, आणि जो गुंतवणूक करतो ना तो श्रीमंत होतो. बरोबर, माझं वाक्य लक्षात हा, ठेवा. बरोबर ना, बरोबर. ही गुंतवणूक झाली जो आपली. खर्च करतो तो काय होतो? गरीब होत जातो. ही गुंतवणूक मला झाली. सांगा. आता आमचा भाऊ आला इथे, तो म्हणला आता मी सोयाबीन काढली, बर, तर मी आता काय करतो, वांगी करतो का टोमॅटो करतो. बर, म्हणलं तू काही कर, पण खतं ही वापरायची. हा. मी सांगितलं ही खतं म्हणजे का? वापरायची. रिझल्ट जबाबदारी माझी. जमिनीचा कस काय झाला? सुधरत चालला. काय झालं? 550 रुपयाला तुमची 50 किलोची अमृतची गोण म्हणजे फार महाग आहे असं काही नाही. हो, ते फुकट आहे असं म्हणा. हा हा, खरंच काय आहे? 550 रुपयाला आहे ती. विचार करा, 8 वर्षापूर्वी ज्या एवढ्या कंपन्या आता मार्केटमध्ये, फार गव्हर्नमेंट सहित म्हणा, प्रत्येक कंपनी तुम्ही किंमत पहा. कधीची? 8 वर्षापूर्वीची. 8-9 वर्षापूर्वी डिझेल होतं सर 55 रुपये, आज डिझेल आहे 95 रुपये. हो, डायरेक्ट दुप्पट झाले. रॉ मटेरियल दुप्पट झालं. त्यावेळी जीएसटी नव्हता, आता जीएसटी आहे. बरोबर आहे. हो. आणि त्याच्यानंतर रॉ मटेरियल मध्ये 2 लॉकडाऊनचे मध्ये धक्के Lockdown. बसले. या सगळ्या धकाधकीमध्ये सगळ्या कंपन्यांचे रेट 1.5 पट 2 पट वाढले, 3 पट वाढले. पण सरकारी खतांचे वाढले.
आमची बॅग त्यावेळेस 550ला होती, आजही 550लाची. सर एक केमिकलची 2000ची गोणी घेण्यापेक्षा बरं का 50 किलोची 2000ची केमिकलची एक गोणी घेण्यापेक्षा तुम्ही 4 गोणी तुमच्या घ्या आणि त्या तुमच्या सेम याला वापरा. कृषी अमृत टाका, तुमचा रिझल्ट बघा. मी आणि सगळ्यांना आपण- सांगतोय तुम्ही आपण वापरा. नुसतं कृषी अमृत नका वापरू, त्याच्यामध्ये RNPH वापरा. RNPH म्हणजे काय, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, पेस्ट किलर, हेल्थ. हो, ते सगळं सगळं भाजीपाल्याला म्हणतो. किती खर्च करता? समजा तांबाटी आहे किंवा तुमचा बटाटा आहे, किती खर्च नाही, करता? हा खर्च भरपूर आहे तसा. तरी किती आहे? एकरी मग आता एकरी तांबटाला खर्च करायचा म्हणजे लाख रुपये नाही पुरत. बरोबर आहे. लाख रुपये मिळेल टमाट्याचे, तांबाट्याचे. तुम्हाला लोकांची जर समजा एकरी किती आहे निघतात सरासरी तुमच्या केमिकलवर? काय हा, तुम्हाला 2000ची गॅरंटी देतो मी. किती? हो ना. 2000. आणि शिवाय तेवढाच खर्च. नॅचरल, त्यामुळे तुमचं आणि टमाटे? मॉलला सुद्धा विकलं जाईल. तांबाटे मॉललाच विकणार, दुसरी कुठंच नाही विकणार. हे डबल फक्त रेट मॉलला, ती बी Double डबल rate. रेट गॅरंटेड. मॉलवाले तुमच्या मागे येड लागल्यासारखे येणार. आणि टमाटे तुम्ही असं तोडून ठेवा, 20 दिवस त्याला काहीच नाही होणार. सर आता आपण व्हायरस येणार नाही, गॅरंटेड येणार नाही. कुठलंही केमिकल फवारायची गरज नाही. हे आम्हाला केमिकलवाल्यांनी काय केलं, तुला सुरुवातीला युरिया, नंतर DAP, नंतर पोटॅश, एक- MOP, वेगवेगळं डोक्यामध्ये वेगळ्या गोष्टी घातल्या. मला सांगा, तुमचं वय किती आता? 61. 30 वर्षापूर्वी किती खते होते हो? शेणखत आणि शेणखत होतं, नंतर पहिला युरिया आला, नंतर DAP आलं, नंतर 19 आलं, युरिया सुपर फॉस्फेट आलं, बरोबर आहे, नंतर MOP आलं, सगळं वेगवेगळं झालं. नंतर हे कॅल्शियम मॅग्नेशियम नंतर आलं. हा हो आता आणि आता वॉटर सोल्युबल 10 वर्षापूर्वी आता आले. आता आलं. हा आली. बरोबर. जेव्हापासून वॉटर सोल्युबल आले, आमच्या सगळ्या विहिरींचे पाणी सगळे खराब होऊन गेले. आणि सगळ्यांच्या घरामध्ये RO मशीन आले. हो खरे आले सगळ्यांच्या घरी म्हणजे आता. यांनी आमच्या आयुष्याचे वाटोळे केले का प्रगती केली. आणि म्हणून आम्हाला आमची जमीन जपली पाहिजे, बरोबर की नाही तुमच्या लक्षात आलं? म्हणून मी तुम्हाला काय म्हटलो की आम्ही जर शेती जर सक्सेस करायची असेल तर आम्ही शेतीचा मूल मंत्र जपला पाहिजे. काय की आम्ही माती जपली ना तर माती ही पिकाची आई आहे. आहे खरे. ती सुपीक करा फक्त. सुपीक भूमाता. म्हणजे काय, तिला काय लागतं ते शोधा, बरोबर आहे की नाही? तिला काय लागतं, तिला नैसर्गिक अन्न लागतं. पूर्वी तिला लागायचं शेणखत. आता आमचं शेणखत राहिले का? तुम्ही सांगा. तेच केमिकलचं सगळं खाते. जनावर काय खाते? जनावर काय चारा खाते? सगळा केमिकलचं खाते ना. जनावर जंगलात चरायला जातात. चला, नाही आता नाही जात. पुढे जंगल. गोठ्यात आता शेताला जा. तुमचं जंगल तर काय गोठ्यात आहे सगळं. बरोबर की नाही? सगळ्या शेणाचा काय राहिला काका? वास येऊ राहिला. मग वास आलेली गोष्ट चांगली का वाईट? खराब. घाणेरडा वास, सारखा वास. म्हणजे ते जे शेण आहे ते काय आहे, पूर्ण निकस आहे. कळलं की नाही? म्हणजे हे निकस शेण आम्ही आमच्याकडून टाकतो शेतामध्ये, आणि निकस शेण आम्ही आमच्या शेतात टाकल्यामुळे आज परिस्थिती काय आहे, आमची जमीन सुद्धा काय झाली, निकस झाली. मग मगाशी तुम्हाला मी काय म्हणलो की आम्ही रासायनिक शेती करून आमच्या जमिनीमध्ये काय करतोय, खर्च करतोय. आमचं आयुष्य खर्च करतोय आणि आम्ही म्हातारे होतोय, आम्ही रोगट होतोय आणि आमच्यावर आमची पिकं बी रोगट होतोय. आयुष्य कमी व्हायचे कारणच ती आहेत ना. बरोबर आहे ना? तुम्ही हे सगळं बंद करा. तुम्ही म्हणाल सर आता 99.99% लोक केमिकल वापरतात. 99.99% दुकानं केमिकलचे. हो आहे ना. तुम्ही काल आले, तुमच्यावर आम्ही भरोसा ठेवायचा कसा? हा? मला एक सांगा. हे जिवंत उदाहरण आहे आता. नाही, वर्ष तुम्ही- झालं. हे तर जीवन वर्ष तुम्हाला झालं माहिती पूर्ण. आहे. नाही नाही, नाही, ते जाऊ आता द्या. बरोबरच आहे. हे आता समजा ठीक आहे, यांना आम्ही पटवलं, यांना दिले आम्ही पैसे 2-3 लाख रुपये. आणि बोला बुवा यांना पटवा जरा, एवढे काय आमच्या बकरी करून द्या आम्हाला, है की नाही? तर असं समजा हवं तर. मुद्दा असा आहे, एक लक्षात घ्या, हे खोटं बोलतील, मी खोटं बोलेल, झाड खोटं बोलेल का? नाही. बरोबर आहे ना? झाड तर समाधानी दिसतंय की नाही? नाही असं फळच मिळणार नाही बघायला. हे का पुढं? बरं का साहेब, हा? फळ नाही बघायला मिळणार इथे. ह्या आहे की अशा सीताफळाचं तरी असं फळ नाही बघायला मिळणार. एवढी चमक काय म्हणजे व्हरायटी पुढं कोणती असू तुमची? बाळा नाही. बघायला नाही. म्हणजे बाळनगरीचं क्वालिटी ते NMK सारखी हो आहे ना आहे ना? तेच, हा, आता हे NMK सारखं नाही, मग काय ठेवा बरं मार्केटमध्ये. असं होणारच हा? नाही फळ. दुसरं फळ होतच नाही. पूर्ण पिवळं झालं नाही, सोन्यासारखं कलरच आला. गोल्ड झालं ना ते. म्हणजे मुद्दा काय आहे, व्हरायटी महत्वाची नाही. तुम्ही तिला पोषण खाद्य देऊ काय राहिले? दिलंय ते हा. महत्वाचं. तुम्ही गाई आणा, बरं तिला का? खाद्य द्या, सर. दूध देते ती. यांनाच लागवडीच्या वेळेला मी विचारलं तर एक बोरकर सर होते आत्मामध्ये कृषीमध्ये. बर त्यांनी सांगितलं बाळानगर सहज लावा, बर गोल्डन लावू नका. बर मग त्यांनी आम्ही सुपिवून रोपानले बारा बर गोल्डन, आणि आमच्याकडे एकाने केलेली आहे. बर तो आता यावर्षी काढायचा विचारत आहे तुम्हाला एक सांगू का, गोल्डन. मी तुम्हाला परत तेच सांगतो, तुम्ही गाडी कोणती आणा, रस्ता चांगला करा ना, हायवे. हा. तुम्ही काय म्हणता, नाही ते उंच टायरची गाडी पाहिजे का रे बाबा, खाली दगड आहे.
अरे तू जर दगड साफ केले आणि रस्ता जर साफ केला कोणत्या गाडीत? कोणतीही गाडी आण ना, व्हरायटी महत्वाची नाहीये, रस्ता कसा आहे ते महत्वाचं आहे. बरोबर. मग तुम्ही आज आम्ही सकाळी NMKच्याच प्लॉटवरून आलो, 1 नंबर प्लॉट आहे तुमचा तर आणखीनच 1 नंबर आहे. म्हणजे मुद्दा काय आहे की नाही, व्हरायटी ते पेक्षा आळी पडते ह्याच्यासाठी, बाकी काय नाही आळी का पडते सर, फार सोपं उत्तर त्याचं, कदाचित त्यांना बी माहिती नसेल. आळी पडण्याचं कारण असं आहे की ही जी व्हरायटी आहे कुठली NMK ती काय करते, यील्ड ज्यादा देते, ओके. सिटिंग ज्यादा मिळते ना, हा. आणि सगळ्यांना तेच पाहिजे, जास्त फळ म्हणजे जास्त पैसा. बरोबर. पण जास्त फळं देण्याच्या नादामध्ये तिच्यामध्ये कमकुवतपणा येतो. आणि ते कमकुवतपणा आल्यामुळे त्याच्यामध्ये गर वाढायच्या ऐवजी रस जास्त वाढतो. आणि रस वाढल्यामुळे लोक काय करतात, त्याची भूक भागवण्यासाठी जास्त मग PGR वापरता, लोक त्याच्यामध्ये केमिकलची खतं वापरतात. मला सांगा, शेवटी तुम्ही दारू पिली, बरोबर आहे, दारू पिणाऱ्या माणसाला बघा, दारू पिणारा वाईट की चांगला हा मला म्हणायचं नाही याच्यामध्ये. समजा कोणी पिता असेल त्याला वाटलं पाहिजे आपला विषय हे बघा, हा विषय तुमचा नाहीये, हा दारू विषयीचा विषय, तुमचा विषय नाहीये. म्हणजे दारू चांगली वाईट हा मुद्दाच नाहीये. मुद्दा काय बघा, दारू पिणारा माणूस आहे हा खीरचा प्रसाद खायला जाईल, चकणच खाणार, तो मटणच खाणार, कारण ते त्याचं रिलेशन आहे ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही जर PGR वापरलं, म्हणजे साईज साठी तुम्ही जर काही GA वापरला, सायटोकायनिन वापरले, त्या फळाची भूक, झाडाची भूक वाढवू शकतो. मग ती भूक जी राक्षसी भूक आहे ती तुम्ही रासायनिकच्या खतानेच भरू शकता, दुसरी कशाने भागवणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जर नैसर्गिक झाडाची ग्रोथ करायची असेल तर तुम्ही नैसर्गिक अन्न द्या. मला सांगा, दारू प्यायल्या माणसाला जोश येतो, उतरल्यावर तो जागेवर उतर. येतो. पण जो पैलवान आहे, दूध बीत खाऊन असा एकदम असा मस्त तूप बीप खाऊन ज्याला चरबी येते, त्याची मस्ती उतरते का? नाही, जागेवरच राहतो. हाय, जास्त सेम काय थोडा टाइम लागतो त्याला, 2-3 महिने. पण अशी मस्ती आल्यावर हा असे 10,000 त्याच्यापुढे फिक्के, खरे खोटे. मग माझं काय मत आहे, तुला नशाच करायची आहे ना, तर मग अशी दूध खाऊन कर ना, दारू पिऊन काय करतो, चांगली नशा काय माहिती, तू पिणार तेवढ्या पुरती येणार. दारू पियाला माणसाची नशा त्याला ती कळत बी नाही काय चाललंय आपला कार्यक्रम. पण जो त्याला मस्ती आलेली आहे, ताकद आहे, त्याला माहित राहतं आपण काय करू राहिलो, शुद्धीवर असतं. सुशुद्धीवर राहतो. म्हणून माझं मत काय, निसर्गाने आपल्याला ताकद दिली आहे, आपण तुम्ही ती ताकद वापरा ना, पिकांना, मातीला वापरा, माती ताकदवान करा. आणि तुमची झाडं बघा, तुमच्या समोर उदाहरण आहे सगळं, आहे की नाही. आता तुम्ही किती वर्षापूर्वी लावले हे सगळं? 5 वर्ष बाकी. थोडं आपण यांच्या बागेविषयी समजून घेऊ, मग परत तुमच्या भाजीपाल्याकडे येऊ. 5 वर्षापूर्वी लावले तुम्ही, म्हणजे हे तुमचं दुसरं पीक आहे, बरोबर आहे. हो. तर साधारण 3 वर्षांनी फळ येतं त्याला. तर साधारणतः तुम्ही हे बाग बाहेर कधी धरला होता? मी 30 मेला कटिंग केली यावर्षी. 30 मेला. त्याच्यापूर्वी तुम्ही आपलं SCT मध्ये कधी वापरलं? नाही, मी डिसेंबरच्या बेसल डोस वापरला इथे. डिसेंबर जेव्हा पाणी आपण म्हणजे रेस्ट पिरियडला वापरलं? हो, रेस्ट पिरियड. ओके. म्हणजे तुमच्या बंधूंनी तुम्हाला सांगितलं का वापरा, मग तुम्ही व्हिडिओ पाहिले? व्हिडिओ पाहिले. हा. आणि ते बेसल डोस भरल्याशिवाय तुम्हाला फळना ताकद नाही. काय होतं, सीताफळाची ही झाडं असे की जेव्हा ते विश्रांत दिलं जातं ना, पानगळ होते, तेव्हा ते अन्न साठवून अगोदर ठेवतं. करेक्ट. आणि मग मी विचार करायचो, जर आपण कटिंग केली खतं दिलं तर मग त्याला लगेच येणार नाही. त्याला मुळात ताकद द्यायला आता डिसेंबरलाच खतं भरली पाहिजे. बरोबर आहे ना. ते तुमच्या व्हिडिओमध्ये सगळं मी पाहिलं. मला सांगा, उद्या कुस्ती आहे काय, आज खाऊन नाही जाणार. महाराष्ट्र केसरीची. हा? तुम्ही काल रात्री लगेच बदाम बिदाम कुस्ती पार सगळं तूप बीप लगेच त्याला खोडा काढून दिला आणि खाय भाऊ, नाही. ते झोपल दुसऱ्या दिवशी कुस्तीला नाही येणार. कळलं का तुम्हाला? तुम्हाला जर त्याला आणि मला कुस्ती ते करवायची, पटलं जरा. ते 6 महिने अगोदर सुरुवात करा ना तुम्ही त्याला खुराक द्यायला, आणि मग त्याला प्रॅक्टिस करायला लावा, मग त्याला का नाही. तसं आहे शेतकऱ्याला. काय वाटतं, चला आता उद्या मला फळ पाहिजे, मग आज मी दोष टाकेल. नाही, तुम्हाला याच्यात स्टोरेज करावं लागेल. हो. म्हणली ना तसं, तर रेस्ट पिरियडला वापरा. आणि खत भरले. तेव्हा किती टाकलं या झाडांना? मी टोटली 40 बॅग भरले तेव्हा. अच्छा, म्हणजे किती झाडं? 530 झाडे 530 झाडांना तुम्ही 40 बॅग भरल्या. बापरे, म्हणजे तुम्ही भरपूर खत हो टाकलं. हो. 40 बॅग म्हणजे सर 4×5 = 20. एका झाडाला किती आला असेल ते? 4 किलो आलं की 3 ते 4 किलो 3 ते 4 4 किलो आलं. किलो. 2 किलो ह्या बाजूला, त्याच्यामध्ये दोन RNPS किलो किती टाकलं? 3 किलो. 3 किलो एकरी. हा. त्यांच्या याच्या मार्गदर्शन खाली मग त्याच्यात 3 किलो टाकलं. मिश्रण RNPS घेतलं का फक्त RN घेतलं? पूर्ण घेतलं. त्याच्यानं दुसरा डोस काय टाकला? दुसरा डोस छाटणी झाला. छाटणी झाली लगेच? नाही, छाटणी झाल्यानंतर मी 30 मेला छाटणी झाली बर. आणि 4 जूनला मी खत भरली. ओके. मग तो एक तुम्ही बहाराचा धरला, हा 12. एक रेस्टचा, एक बहार. 12चा. मग त्यावेळेस किती टाकला? त्यावेळी 2-2 किलो भरला. बरं, थोडा कमी केला. कमी केला. आणि हे म्हणजे आपल्याला त्यावेळी ताकद भेटलेली आहे. सेम दिलं का कमी केलं? थोडासा कमी झाला होता मला वाटतं 24. तुम्हाला मी किस्सा 24 बॅग होत्या तेव्हा. सांगतो. बरं का, तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी आता. मला तुम्हाला हेच सांगायचं, रेस्ट पिरियड मध्ये यांनी भरपूर वापरला,
धरायच्या वेळेस काय केला कमी केला. आता गंमत अशी आहे की तुम्ही नीट विचार करा. आता जिथून मी आलो सकाळी त्यांच्याकडे, त्यांनी काय केलं सर, त्यांची पण 7 वर्षाची बाग आहे. एक बाग त्यांची 5 वर्षाची, बरोबर ना? एक 7 वर्षाची, एक 5 वर्षाची. त्यांनी पहिला डोस सर किती किलोने भरला? 3 किलो कृषी भरला आणि त्याच्याबरोबर 4.5 किलो RNPH किती यांनी किती वापरलं? 3 किलो. झाडांना किती तुमच्याकडं? 536. हां, पण त्यांच्याकडे झाडं किती आहे? 425 आहे. म्हणजे त्यांनी 1.5 किलो एक्स्ट्रा वापरलं. परत बाग धरायच्या वेळेसही परत त्यांनी कृषी अमृत कमी केलं तुमच्यासारखं, पण त्यांनी RNPH परत 4.5 किलो भरलं. म्हणजे 18 किलो, 4.5, 4.5, 4.5, 4.5, 18 किलो. जे जनरली लोक किती 12 किलो भरतात. त्याचा परिणाम आज झाला सर, त्याचा परिणाम आज झाला सर, त्यांची फळं जर पाहिले ना, माणसाचे डोळे दिपून जाते. हो ना. एका ठिकाणी मोजले 28 फळ भरले एका फांदीत. ग्रुप रोज सेम तुमच्या 3-4 दिसला नाही आपले, एका ठिकाणी 28. बरं 28 सोडा, सरासरी त्यांचे 10 आहे. एका बंच दिसला का बंच पैसे 10, बंच दिसला का 10. 4 फांद्यांना 4 फांद्या असल्या तर 4ही फांद्यांना 10-10 40 फळ. म्हणजे मग मला सांगा एवढे फळं लागण्याचं कारण काय त्यांचं? बरं काहीच नाही, रोग नाही, राग नाही, माशी नाही, कीड नाही, काय कुठला आजार नाही, काहीच नाही. ते म्हणे सर काहीच नाही यावर्षी. आम्ही काय करतो? मातीच कमजोर करतो. का बरं वापरायचं नाही पोल्ट्रीचं खत? पोल्ट्रीच्या खतामध्ये ते सगळे समस्या नायट्रोजन असतो आणि म्हणून पोल्ट्रीचं खत वापरायचं नाही. तुम्हाला माहिती आहे जे लोक हे पोल्ट्रीचे चिकन खातात ना, त्यांची झोप लागत नाही त्या लोकांना. ते ह्याच प्रॉब्लेम लागतो. चिकन खा, त्या माणसाला चिकन खाल्लं त्या दिवशी झोपच येत नाही लवकर. कारण त्या जे मटण असतं त्या कोंबडीने तेच खाल्ले ना सगळं विष. ते विष त्याच्या शरीरामध्ये भिंत जाऊ, मग ते 2-4 दिवस त्याला तकलीफ देतो. मग परत त्याची 2-4 दिवस त्याची परत उतरली का परत खाल नाही. ते ॲडिक्शन लागतं ना, ते जिंकल्यासारखं ते नादी लागतं, नादी. आणि म्हणून लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी आपल्या घरी जे शिस्त पिकतं तेच खा आणि ते विष विरहित खा. नाहीतर पैसे कमवाल आणि ते पैसे खर्च करायला कोणी नाही राहणार. काय फायदा? हां, नाही तर मग ते डॉक्टरला नेऊन द्याल. मला सांगा, आज शेतकऱ्याची इज्जत वाढायला पाहिजे होती का डॉक्टरची वाढायला पाहिजे होती? इज्जत कोणची वाढवायली? डॉक्टरची. आणि जो पैसा शेतकऱ्याच्या मालावर खर्च व्हायचा, म्हणजे भाजीपाल्यावर, फळावर, आज लोक जर म्हटलं ना चला सफरचंद आणू, केळं आणू, तर लोक काय म्हणतात? नको बाबा, नको नको. खरं हां म्हणता का नाही? असा विषय होतो. म्हणजे आज ज्या फळांना किंमत यायला पाहिजे ती सगळी किंमत आता औषधांना गोळ्याला आली गोळ्यानं औषधांना. आणि म्हणून आमचे पोरं घरामधलं दूध खाती नाही. तुम्हाला केमिकल स्वस्त वाटतं, मिनरल मिक्सर तुम्हाला स्वस्त वाटतं, आपलं मिल्क चार्जर काय वाटतं? महाग. तुम्हाला केमिकलची शेती सोपी वाटते. हे आणले 12-32-16 आणले, आणि तुम्हाला हे RNPH आणि कृषी अमृत आणि हे तुम्हाला महाग वाटतं. माग वाट. आता हे महाग का बरं वाटतं? कारण तुम्हाला ते खर्च असणारच ना. लंगोटीने माती वाजली काका, बरोबर आहे की नाही? म्हणजे लंगोटीने माती वाजून तुम्ही कवा श्रीमंत व्हायचे होणार? गेला तो काळ, आता तो काळ राहिला नाही. मी मग असं म्हणेल साहेबांक 600 झाडं आहे, तुम्ही 60च झाडं करा. किती? 60च झाडं करा. पण 60 झाडांना अशी ताकद लावा का 60 झाडांचे प्रत्येक झाडाचे 2000 रुपये झाले पाहिजे. बरोबर. म्हणजे किती? 1,20,000. आम्ही करतो 200 आणि 200 बत्ता. काय उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणून आमची शेती तोट्यामध्ये. अभ्यासपूर्ण शेती करा त्यांच्याबरोबर. हा, यांनी मला शेतीत उतरवले बघा आता. खरंय, हा, यांनीच मला शेतीत उतरवले. आज तुम्ही फुल टाइम राजकारण करतो, फुल टाइम राजकारण, समाजसेवा. बर, पण यांनी मला सांगितलं तुम्ही सरपंच मंडळी नाही का? शेतीकडे लक्ष द्या. हे पण हे पान फार मजेशीर गोष्ट आहे तुमची. हे पान औषधं वगैरे कोणती मारल्यात का? याला खतच सगळं बघा. पहिलं कसं असतं आपल्याकडे एक कंपनी पिस्तूल काय? असते. आता तुम्ही बेसल डोस भरणार आता ना? हो, म्हणजे काय? आता बेसल डोस भरणार आहे ना, हे पानं बिनं सगळे सरळ होतील आणि टेन्शन फ्री राहा. तुम्हाला कुठलाही रोगराई त्रास देऊ शकत नाही. पाण्याचं व्यवस्थापन कसं करता? नाही, 8 दिवसांनी 8 दिवसांनी 2 तास पाणी व्यवस्थापन तुमचं ओके. हा. फक्त तुम्हाला आता अजून एक गोष्ट करायची. तुमच्या भागामध्ये मिल्क चार्जर वापरणारे शेतकरी शोधा आणि त्यांचं गोअमृत उपलब्ध करा. ताजं शेण जरी भेटलं तरी तुमच्या ड्रिपवर टाकून. पण आपला प्युअर युजर पाहिजे. केमिकलनी बाहेरून फक्त चमकतं, पण आज त्याला काय दम नसतं, तुम्हाला माहिती आहे. पण हे बाहेरूनच चमकत ना. तर गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी लय फरक 100% बदल आहे, 100%. आणि मला मुळात आताची 6 महिने आले सुरू करून. मला अजून 1-2 वर्ष गेलं त्याची पूर्ण तुम्ही दरवर्षी तुम्ही जमीन सुपीक होत जाणार. जाणार आणि झाडे बळकट होत जाणार ना. जेव्हा मी
बेसल डोस भरला हा आणि पाणी तोडलं, नॅचरली गुढीपाडा टायमाला पाली फुटते बरोबर आणि बारीक बारीक फुलकळ आली. बरोबर त्यानंतर मे पर्यंत पाणी नाही, बर तरी ती फळं मे पर्यंत कटिंग करेपर्यंत झाडाला तशी होती. क्या बात 3 महिने. कशामुळे ताकद नाहीतर मला सांगा, रेस्ट पिरियडची ताकद होती ना. हो मग तरी पण सर पाणी 3 महिने नाही ना, 3 महिने पाणी नसून काय नाही पाणी लागणार नसून ना. ती फळं जागेवर मी यांना दाखवली सगळ्यांना. म्हणजे ताकद बघा किती याच्यामध्ये. म्हणून तुम्हाला मी काय म्हणलो, जर नॅचरल ताकद दिली ना तर ते फळ सुद्धा काय करतं, दम काढित. तुम्ही कृत्रिम ताकद दिली ना तर शेवटी नकली माल आहे ना तो. नाही, मी स्वतः अनुभव घेतलाय. मी कोणी सांगायची गरज नाही, कारण जो बेसल डोस भरल्यानंतर ते पाणी तोडलं मे पर्यंत आणि पालवी फुटली, गुढीपाडला पालवी फुटतेच. आजूबाजूला काय परिस्थिती आहे केमिकलची? आमच्याकडे आता सगळं मालवानीवर. नाही भरपूर आहे चालू. नाही केमिकलच्या बागांची काय परिस्थिती सीताफळ? नाही असं येणारच नाही तर हा हे येणार नाही असं. असं नाहीये. अहो होणारच नाही. ह्याचा विषय बघायचा विषय सोडून येणारच नाही. होऊ शकत नाही खरं. हा? नाही होणार. कारण की मी तेवढं फिरलोय, मला माहिती आहे. हा? हा. हे सुद्धा खूप कृषीनिष्ठ माणूस आहे. अरे बापरे. बरं का सर, शेतीमध्ये आमच्या खूप- शेजारी आहे ना NMK यांच्या शेजारी पण बाग. आमच्या शेजारी एकदम बरं. शेत. तोच म्हणला काढायची बाग माल यावर्षी. एवढा याचा भाव भरपूर चुलत आहे. भावाची. मालाबद्दल काहीच नाही, बरं. पण आता एकही असं सीताफळ नाही की त्याच्या बुडाला असं कीड. काळे नाही म्हणून. प्रत्येकाला एकही नाही. काळ आज सगळी कीड. मला सांगा, फॅशन के दुनिया ने गॅरंटी की अपेक्षा ना यंदा करू. काढायची सगळी म्हणला. मला सांगा, नाही तसं नको. त्यांना म्हणावा 4 मी झाडांना सांगितलं सर त्याला, मी चार सांगितलं जणांना त्याला चार हे जणांना. वापर. त्याला मी स्वतः फोन केलाय. प्रॉब्लेम नाहीये. तुझे खाऊ घालू राहिला ना त्याचा प्रॉब्लेम आहे ना. बरं का सर, मी त्याला स्वतः फोन केला, मी जे खतं वापर ते वापर, तुला बदल दिसेल म्हणलं. तो काय राहिलं तुमच्या लक्षात घ्या. मला सांगा, आता तुमच्या जमिनीमध्ये रसायन आहे, रसायन झाडाचं अन्न आहे का? नाही नाही. तुम्ही ज्या रसायन टाकता ना, ते रसायनांचा अंश ज्या ज्या फळात उतरतो त्या फळाला कीड लागत नाही. बाजीकच होणार. त्या फळाला काय लागती? कीड लागत नाही. ज्याला तुम्ही नॅचरली बघा, साधं शेणखत घ्या. जो शेतकरी शेणखतावर वांगे बटाटे किंवा भुईमूग करतो कीड कमी. त्याचं बाकीच्यांपेक्षा कीड कमी. कमी पडते. खरं आहे खोटं आहे? ताकद राहते ती. आजही ते का बरं खराब झालं शेणखत? कारण लोक त्याला रासायनिक खत वापरायला हा, चालले. बरोबर. चालायला रासायनिक खत वापरायचं म्हणून शेण खराब झालं. नाही तर शेण चांगले होते. बरोबर आहे. हो, तुम्ही आता ह्याप्रमाणे केलं यावर्षी. परत ह्यापुढे तुम्ही सगळेजण सुरू करा. एक प्लॉट करा तुम्ही सगळ्यांनी. हा सुरुवात ही तर करा. सगळी मंडळी इथं आहे, ही सगळे व्हिजिट करतील. आणि मला खात्री आहे का तुम्ही जर पिकवायला सुरुवात केली, तुम्हाला जर नाद लागला याचा, नाही. माघार घेणार नाही. कारणच नाही, त्याचं दुष्परिणाम काही नाहीत. त्या बघा, सकाळी हा माझ्याकडे फवारा होता, माझ्याकडे काम काय? करतो हा. कसं तर काय? सकाळी हे बांधलं सर असं. हा. म्हणलं ते मी पिऊन दाखवतो, तू ते काढ. बरोबर. क्या बात आहे. आता त्याला फवाराला शेवटी केमिकलनी सवय लागली, सवय लागली. त्याला म्हणलं ते तू काढ. नाही म्हणलं मी पितो औषध, आता मी तयार केले ते. मग त्याने काढलं ते. म्हणजे औषध द्यायला वाटेल. विषारी वाटलं. औषधी वाटलं विष. त्याला. हो. म्हणजे पण आमचं आपण किती डोक्यात बसलंय. वापरतच नाही मी. ह्या जे आपलं हे सिटी वैद्यक सुरू औषध केलं मला विष. हे विष नाही, हे अमृत. केमिकलचे औषध आहे ना, हे किडींना रोगांना मारण्यासाठी येतात. पण ते किडी रोगांना नाही, झाडाला सुद्धा मारतात, आपल्याला सुद्धा मारतात. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला मारण्याची प्रक्रिया करायचीच नाही, आपल्याला जगवण्याची प्रक्रिया करायची. आणि नंतर आपल्या कंपनीतून मला आळेफाट्याचे कोणतरी व्यापारी यांचा नंबर हा दिला. हा बर बर. त्यांनी संपर्क साधला. मी तर म्हणले बा माझा गाळा आहे, तुम्ही माल घेऊन ये तिकडे. आहे ना, सोनं पिकवा. तर ते मला तुमच्या मागं. व्हॉट्सअपला रोजचा बाजार सांगतात. त्यांनी आजचा 120चा बाजार मला सांगितलं. बरोबर आहे. हा. म्हणजे ते म्हणले सर्वांना- गोल्डनला 120 आहे. म्हणलं नाही सर, आपले बाळानगर आहे, पण फळ चांगले. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर चांगला माल पिकवला, अशा प्रकारे वैदिकचा माल जर पिकवला, तर तुमच्या माग स्वतः व्यापारी. आज तुम्ही कोणाच्या माग पोरली? व्यापारी. सर्व शेतकऱ्यांना मी माझ्या अनुभवानं सांगतो की मी जी 5 वर्षापासून शेती केली, त्या शेतीमध्ये SCT वैदिकचा वापर केला आणि जमिनीची प्रतवारी किंवा पांढरी मुळी, पानांची साईज, फळाची साईज अप्रतिम आहे. म्हणजे मी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्ही स्वतः कॅमेरे लावा. ते काय झाडच बोलते. झाडाला तुम्ही सगळे किती कॅमेरे माल लावा. आहे त्याच्यावर? फळं बघा बघा हे फळं. किती बा. ते सगळं फळच भरलेले. मला ज्या व्यापाऱ्याने गेल्या वर्षी फळं बाग घेतली, हा. त्याने स्वतः यावर्षी प्रत्यक्षात पाहिली की मला फळं खूप आहेत आणि क्वालिटी. अरे वा. तो व्यापारी आहे, त्याने शेवटी काय म्हणायला पाहिजे, नाही फळच कमी झालं यावर्षी, पैसे कमी. बरोबर आहे, बरोबर आहे. पण तो स्वतः म्हणला की नाही फळं खूप आहेत. नाही तर व्यापारी लोक खोड काढायला लई बेकार राहते, है ना. नसती तरी खोड काढते. हा नाही चालू वर्ष उलट. नाही खरंच त्याचा हे बघा सर, त्याला तुम्ही जे कष्ट घेतले, तुम्ही जे इमानदारी नाही. नाही तुम्ही जे जगा करता
केवळ प्रपंचाकरता कुणी पगार कमी पण तुम्ही समाजाकरता आणि शेतकऱ्यांकरता जे कष्ट घेतलेत ना हे ज्ञान मिळवणं सोपं नाही. कंपनी सुरू करणं पैशाच्या म्हणजे लोनवर मिळू शकते पण त्यात काय तयार करायचं हे सोपं नाही. हे तुम्ही तयार केलं ना तर तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे परमेश्वराचीच दृष्टी आता होत नाही हो. व्यवसाय उद्योग कुणीही करतोय पोटा पाण्याकरता काय कोणताही व्यवसाय केला तर पैसे मिळतात पण जगाची समृद्धी व्हावी त्यातून शेतकरी समृद्ध व्हावा आणि केमिकल विरहित मानवजात निसर्गिक जो अन्नातून जगावी हा उद्देश खूप मोठा आहे. हे जगले पाहिजे हो. पोरं असे मस्त झाले पाहिजे. म्हणजे हा तुमचा बाईक स्वार्थ नाही यात. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान कोणाकरता लिहिलं जगाकरता. आता विश्वात्मक येते. तसं तुम्ही हे तुमच्या कंपनीकरता नाही केलं तर सगळ्या शेतकऱ्यांकरता हे केलं. बघ त्यांनी माझी निवड केली मी तुमच्यासाठी करतोय. नाही हे बघा हे कोण निवड करतं ज्याच्याकडे क्षमता आहे त्याची होत आहे कुणाची होत नाही. क्षमता ज्याच्याकडे त्याची निवड देव करतो आणि आम्ही सुद्धा हे का निवडलं माझ्या भावाने सांगितलं तू वापरून बघ. पहा ना हे व्हिडिओ बघितले ते भाऊच गेलाय कालच मुंबईला. त्याला तो सकाळी म्हणला अरे आले का म्हणला ते आज येणार बघा, किती आनंद आहे. नाही तो पुढच्या वेळी आपण नक्की भेटू नक्की कारण नक्की आता त्या भावालाही सांगितले मी तुम्ही आता सर्व करा. करताना अजिबात बदल करायचा. तुम्ही सर्व एक एक प्लॉट करा आणि असाच आनंद घ्या तुम्ही पण. शेती करण्याचा आनंद घ्या हो. शेतीचा वैताग नका घेऊ. हे बघा शेती म्हणजे तुम्ही अन्नदाता आहे. रुबाब वाढला पाहिजे आपला. जर आपली मला इज्जत काही पाहिजे कुठले काम market असेल ना कुठेही काम असू द्या पहिली फेरी मारल्याशिवाय बाहेर जात नाही. मध्ये. बरं इथं आल्यावर कसं वाटतं एकदम दिवस आम्ही इथं असतो. आणि म्हणजे केमिकलच्या प्लॉटची कंडिशन कशी असते हो? केमिकल केमिकलचं आम्ही बघितलेलं आहे म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी पण अशी फळं नाही होत. इच्छा नाही होत प्लॉट मध्ये जायची परत. नाही असं क्वालिटीच राहत नाही. बरोबर आहे तो की नाही? आमचा भाऊ आहे ना मुंबईवाला तो रानात येतो हा झाडाखाली तो झोपतोय ते. त्याला म्हणणार एवढं गवत आहे विचुकटा साप वाघ मला काही नाही पाहिलं हे महत्वाचं आहे. हे झाड तुमचं संरक्षण मस्त झोप लागते मला. नाही तुमचं जर श्रद्धा असेल ना प्रेम असेल ना तर झाड तुमचं संरक्षण करतात. आणि तुमचा जर विश्वास नसेल ना तर तुमचा भाऊ तुमच्या बरोबर गद्दारी करतो. हा खरं आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही आपल्याला काय शिकवलं माहिती का? लोक लबाड आहे, लोक भामटे, दुनिया चांगली नाही, काय कोणाचं खरं नाही. मन चांगलं अरे म्हणजे कोणाचं खरं नाही ते तू जगतो का? जगतो त्याच्यामध्येच. आणि विश्वास ठेवायचा नाही. आता मला सांगा मासा आहे पाण्यात राहतो आणि पाण्यावरच विश्वास नाही ठेवायचा. कसं जगेल कसा या समाजात राहायचे आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. विश्वास ठेवला पाहिजे. बरोबर आहे. विश्वासघात होत राहणार आहे सर पण तुम्ही विश्वासघात करता रे म्हणून तुम्ही खरंच खूप महान कार्य केलंय. ही जी सुरुवात केली ना SCT वैद्यकची खूप महान कार्य. हे बघा मी मगाशी म्हणलं पोटा पाण्याकरता प्रत्येक कोणी व्यवसाय करेल खरं आहे. पण चांगला व्यवसाय आणि सगळ्यांना समृद्ध करणारा व्यवसाय हा तुम्ही निवडला. तुम्हाला धन्यवाद. जय श्री वैदिक. जय श्रीराम. जय श्रीराम. तुमचा नंबर सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. सर एक मुद्दा होता बोला ना पुढे या. का म्हणजे माझी ज्यावेळेस या प्लॉटला व्हिजिट झाली हा आता सीताफळ जर आपण तसं पाहिलं तर सीताफळ हे जंगली पीक आहे. वनस्पतींमध्ये बरोबर जंगली जंगली बरोबर. आणि जंगलातल्या झाडांना कधी आपण पांढरी मुळी पाहिली कधीच नाही. हा, हे या स्वतः यांनी प्लॉटमध्ये पाहिली. जेव्हा व्हिजिट केली ती हा. तेव्हा आपलं याचा कसा बेड असतो टोमॅटोचा हा गुच्छ direct असं. हो गुच्छ. मी सरांना उकरून दाखवलं. सरांचे बंधू पण होते योगा कुठं काय लागेल. फोटो आहे 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 काढलं. हा पण म्हणजे ते एक वेगळाच चमत्कार होता. त्याचं कारण आहे तुम्ही जे वैदिक वापरलं ना त्या वैदिक वापरामुळे आणि त्याच्यामध्ये मायक्रो चार्जर आहे त्या सगळ्या ताकदीमुळे त्या पांढऱ्या मुळ्यांना मायक्रोरायझाची डेव्हलपमेंट फार वेगळी तर झाली. तेव्हाच मला कृषी अमृत भरायचं होतं ना तर हे म्हणे आता तुम्ही उकरू नका म्हणून हा वरच्या आता वर वरून टाका. बरोबर आहे ना. जर पण मुळी जर वर आली जाईल म्हणून. मुळी जर वर आलेली तिला धक्का लावायचा हा, नाही. नाही. आपलं काम काय मग त्याच्यावर माती वेगळी आहे टाकली मी. डिस्टर्ब करायचं नाही. आता सकाळचा बाग आहे ना त्या बागेमध्ये अख्खी मुळी वर आली जमिनीच्या वर आली टमाट्यासारखी. म्हणजे जेवढ्या ठिकाणी वैदिकच्या बागा आहे पांढरी मुळी डायरेक्ट वर येते. नाही, खूप पांढरे मुळे सर खूप. आणि म्हणून तुम्हाला मी काय म्हणलो पांढरी मुळी म्हणजे पिकाचं तोंड आहे. नाही मला कोण सुरुवातीला चांगलं? कळलंच नाही सर. हा कळलंच नाही काय खरंच ना. हे म्हणले ही पांढरी मुळी आहे. हे तर भारी काम आहे. सांभाळा. चांगले चांगले एकंदरीत आनंद आहे सगळा. एकदम करा तुम्ही सर्वजण. काही अडचणी आल्या साहेबांना भेटा ह्या साहेबांना भेटा. हे तीन साहेब आहेत बघा इथे. तिघे जण आहेत. ते तिघे पण आलेत माझ्याकडे 2-3 आलेत. तुमचा नंबर सांगा सगळ्यांना. माझा नंबर 9850 79 53 54. तुमचा पण सांगा. 9284 1373 22. त्यांच्या बागेला पण भेट दिली. 78 88 11 99. यांच्या बागे आपण गेलतो की? नाव सांगा. माझं नाव शुभम सुनील सुकाळे. आपलं शॉप राजगुरुनगर खेड येथे आहे. माझा मोबाईल नंबर 78 88.